Hello everyone, a very good morning and warm welcome to our Spark Academy YouTube channel. आज आपण एसए बद्दलचं ओरिएंटेशन लेक्चर इथे घेणार आहोत. बेसिकली ओरिएंटेशन म्हणजे काय की एसए बद्दलची जी तुमच्या मनामध्ये भीती आहे ती ह्या लेक्चरचं एक मेन उद्दिष्ट आहे की याच्याबद्दल तुमचं भीती जी आहे ती दूर करणं. त्यानंतर एसएचं स्ट्रक्चर बघणं की कशा पद्धतीने एसए असतो. एक्झामिनर एक्झॅक्टली एसए मध्ये काय काय गोष्टी चेक करतात हे सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर एसएच्या स्ट्रक्चरमध्ये इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहिलं जातं, मेन बॉडी पार्ट कशा पद्धतीने लिहिले जातो, कन्क्लुजन वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने लिहिले जातं, फिलॉसॉफिकल जर एसे असेल तर ते कन्क्लुजनचा प्रकार कशा पद्धतीने बदलतो. तर हे आपण सगळे ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर शेवटी आपण स्टुडंट ज्या कॉमन मिस्टेक्स करतात एक्झामिनेशन मध्ये एसे लिहिताना तर हे डिटेलमध्ये आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर तत्पूर्वी मूव्ह करण्यापूर्वी माझा मी परिचय करून देतो. माझं नाव सूरज थोरात आहे आणि मागच्या 5 ते 6 वर्षापासून मी स्टुडंटचे एसे चेक करतोय आणि त्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय. मला एसए मध्ये युपीएससीच्या एक्झामिनेशन मध्ये 150 मार्क्स होते आणि दिस इज वन ऑफ द हायेस्ट मार्क इन युपीएससी एक्झामिनेशन. चला तर आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी स्पार्क अकॅडमी तर्फे येणाऱ्या कंबाईनसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची बॅच इथे लॉन्च करण्यात येणार आहे. त्या बॅचची सुरुवात 1 जुलै 2026 पासून होणार आहे आणि ह्या बॅच मध्ये आपल्याला प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं सगळी तयारी ह्या ठिकाणी करून घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाच्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल होतील. ह्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला ह्या स्पार्क अकॅडमीच्या ऍप्लिकेशन जे आहेत त्या ऍप्लिकेशन अवेलेबल होतील. तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या नोट्स त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकता. त्यानंतर लेक्चरचं जर स्वरूप बघितलं तर तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल होतील. तुमच्या जे काही डाऊट्स वगैरे असतील, अभ्यासाविषयी असतील किंवा पर्सनल डाऊट्स वगैरे असतील तर याचं सुद्धा तुम्हाला शंकाचं समाधान या ठिकाणी मिळेल. आणि त्यानंतर तज्ज्ञ आणि अनुभव शिक्षकांचे मार्गदर्शन या ठिकाणी सुद्धा मिळेल. लेक्चरचा जो कालावधी आहे किंवा पूर्ण बॅचचा जो कालावधी आहे हा 6 महिन्याचा कालावधी असणार आहे. ठीक आहे, तर नक्की जॉईन करा. तुम्हाला 100% ह्या बॅचचा फायदा होईल. स्पार्क अकॅडमीची एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप साठीची बॅच आहे. 1 जुलै पासून स्टार्ट होते. ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्या लेक्चरकडे वळूया. बेसिकली ओरिएंटेशन म्हणजे काय की काय असतं, तर तुम्ही एसएचा पेपर कधी बघितलाय का किंवा तुम्ही लहानपणी कधी एसएचे टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे का? शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना लिहिणारा एसे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये लिहिणारा एसे याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेस आपण शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये एसे लिहायचो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्ष द्यायचं की ते टॉपिक एकदम सिंपल टॉपिक असायचे. फॉर एक्झाम्पल, माझा आवडता प्राणी कोणता, मी देशाचा पंतप्रधान झालो तर. पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये ज्यावेळेस आपण एसे लिहितो तर हा जो माइंड मॅप आहे हा एकदम वेगळा आहे. म्हणजे एक्झॅक्टली ऍडमिनिस्ट्रेटर कशा पद्धतीने विचार करतो तर हे एसे मधनं आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे, तर एसेचा आपलं हे ओरिएंटेशन लेक्चर आहे. तर ह्या ओरिएंटेशनचा लेक्चरचा हा रोडमॅप असणार आहे की बेसिकली एसे म्हणजे काय, नेमकं एसे मध्ये काय असतं. ठीक आहे, म्हणजे तुमची जी भीती आहे ना एसे रायटिंगची तर याच्यामधून आपण काय करणार आहोत, दूर करणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे एसे एक्झामिनेशनसाठी का महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, मार्कचं जस्टिफिकेशन असेल किंवा आपलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्या तयारीसाठी लागणारा जो वेळ आहे तो म्हणा किंवा सिलेबस प्रिपरेशन जर असेल तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे एसे इम्पॉर्टंट का आहे आणि तो कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने देऊन जातो. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जीएस आन्सर रायटिंग आपण जी करतो किंवा आपण बऱ्यापैकी बघितलेले असतात, स्टुडंटच्या किंवा टॉपरच्या कॉपी बघितलेल्या असतात. तर जीएस आन्सर रायटिंग पेक्षा आपला हा एसे रायटिंगचा टॉपिक हा कशा पद्धतीने वेगळा आहे हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपलं डायमेन्शन असणार आहे की एसे रायटिंग करताना एक्झामिनर काय चेक करतो. आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्टुडंटच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स असतात की फॉर एक्झाम्पल एसे लिहिताना मला डायग्राम काढायची आहे का, मॅप काढायचा आहे का किंवा फ्लो चार्ट मला त्या ठिकाणी युज केला तर चालतो का, एसेचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टीत आपण काय करणार आहोत, एक्झामिनर कशा पद्धतीनं तुमचा एसे चेक करतो तर त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढचा आपण पॉईंट डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये स्ट्रक्चरिंग ऑफ एसे. तर बेसिकली स्ट्रक्चरिंग ऑफ एसे जर बघितलं तर कोणता पण एसे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जो आपण एसे लिहितो तर त्याचं 3 भागामध्ये डिव्हिजन असतं. पहिला असतो इंट्रोडक्शन, सेकंड पार्ट इज बॉडी पार्ट आणि थर्ड पार्ट इज कन्क्लुजन. तर मग किती पद्धतीमध्ये वेटेज द्यायचं, इंट्रोडक्शन किती लिहायचं, बॉडी पार्ट मध्ये किती डायमेन्शन्स लिहायचे, एक्झाम्पल कशा पद्धतीनं कोट करायचे, त्यानंतर
तुम्ही जे डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे त्या डायमेन्शन्सला एक्झाम्पल्सला आणि तुमच्या जी सेंट्रल थीम आहे एसे टॉपिकची तर त्याला कशा पद्धतीने कनेक्ट करायचं आणि फायनली कन्क्लुजन कशा पद्धतीने राहायचं. आता ज्यावेळेस आपण कन्क्लुजन लिहितो कन्क्लुजनचे सुद्धा दोन प्रकार आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कन्क्लुजन लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्ह टाईप एसे जर असेल किंवा जीएस बेस्ड जर टॉपिक वगैरे आले असतील तर त्यामध्ये लिहिणारं कन्क्लुजन आणि फिलॉसॉफिकल जर एसे असतील तर त्यामध्ये लिहिणारं कन्क्लुजन याच्या दोन्हीमध्ये सुद्धा फरक आहे. तर डिटेल ज्यावेळेस आपली बॅच स्टार्ट होईल तर आपण हे वेगवेगळ्या पद्धतीचे कन्क्लुजन असतील किंवा इंट्रोडक्शनचे जे काही 7 ते 8 प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. बॉडी पार्ट मध्ये सुद्धा डायमेन्शन कशा पद्धतीने फ्रेम करायचे एखादा टॉपिक कशा पद्धतीने डिकोड करायचा तर हे आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे एससीची भाषा कशी असावी. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सिंपल गोष्ट म्हणजे काय की भाषा. आता भाषा कशी असावी आपला जो पेपर चेक करणार आहे एक्झामिनर त्याला समजावी आणि ती लिगल भाषा असावी. म्हणजे असं नाही की आपण चहा पिताना जे गप्पा मारतो किंवा नॉर्मल आपण जे काही डिस्कशन वगैरे करतो रूम मध्ये बसल्या बसल्या तशा प्रकारची भाषा नसावी. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लीगल सिंपल म्हणजे असं तुम्हाला कधीच एक्सपेक्ट केला जात नाही एसे रायटिंग करताना किंवा पेपर लिहिताना. शशी थरूर यांची जशा पद्धतीची वोकॅब्युलरी आहे तशी भाषा यावी. आयदर तुम्ही मराठीमध्ये लिहिताय किंवा इंग्लिशमध्ये लिहिताय तुमची भाषा सिंपल फक्त एक्झामिनरला समजावं ह्या पद्धतीनं ती भाषा असायला पाहिजे. याच्यामधनं दुसरं काही एक्सपेक्ट केलं जात नाही. त्यानंतर लास्ट आपला पॉईंट आहे की कॉमन मिस्टेक स्टुडंट याच्यामध्ये काय करतात आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. तर बेसिकली हे आपल्या ओरिएंटेशन लेक्चरचं स्वरूप आहे आणि याच्यामध्ये आपण हे वेगवेगळे पॉईंट डिस्कस करणार आहोत. चला तर आपल्या पहिल्या याच्याकडे बोलूया. बेसिकली ज्यावेळेस आपण हे नॉर्मल आहे ना हे मागच्या वर्षीचा 2025चा एमपीएससीचा एसएचा पेपर आहे. टॉपिक जर आपण बघितले म्हणजे कोणत्या पण एसए पेपरचं डिव्हिजन हे सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये केलं जातं. ठीक आहे. आणि मार्कनुसार जर आपण याचं डिव्हिजन बघितलं तर हा टोटल पेपर जो असतो हा 250 मार्क्सचा पेपर असतो. ठीक आहे. 250 मार्काचा पेपर असतो. तर याच्यामध्ये आपल्याला सेक्शन ए आणि सेक्शन बी दिलेले असतात आणि 3 तासाचा वेळ असतो. ठीक आहे. म्हणजे आपलं जे डिव्हिजन आहे 1.5 तास याच्यासाठी आणि 1.5 तास सेक्शन बी मधल्या एसए साठी. आता तुम्हाला याच्यामध्ये जे टॉपिक दिलेले आहेत तर याच्यामधनं काय करायचं आहे सेक्शन मधनं एक टॉपिक चूज करायचा त्याच्यावर एसए लिहायचं आहे आणि सिमिलरली सेक्शन बी मधनं एक टॉपिक चूज करून एसए लिहायचं आहे. कधी कधी स्टुडंटचं न वाचल्यामुळे किंवा इन्स्ट्रक्शन फॉलो न केल्यामुळे कधी कधी गडबड काय होते की सेक्शन ए मधलेच एसए लिहून येतात. म्हणजे मी हे ऑब्झर्व केलेलं आहे ज्यावेळेस मी स्टुडंटचे पेपर वगैरे चेक करायचो त्यावेळेस. आणि कधी कधी असं होतं की माहित नसतं म्हणजे पेपर ए मध्ये सेक्शन ए मध्ये टॉपिक अवघड वाटतो म्हणून भीतीपोटी आपल्याला 2 एससी कव्हर करायचे म्हणून स्टुडंट काय करतात की सेक्शन बी मध्ये दोन्ही पण एससी कव्हर करून येतात असं होतं. पण असं जर केलं तर तुमचा फक्त एकच एसे काउंट होतं याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळत नाहीत. म्हणजे एकाच एसे साठी यू आर इलिजिबल फॉर 125 मार्क्स ओनली. म्हणजे त्या 125 मार्काच्या बेसिसवरच तुमचं काय होईल इव्होल्युशन होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे एसे पेपरचं इव्होल्युशन असतं. आता हे बघितल्यानंतर याच्यामध्ये जर एक जनरल गोष्ट जर बघितली याच्यामध्ये जर एक जनरल गोष्ट बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं म्हणजे युपीएससी आणि एमपीसी पेपरचं जर आपण कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला यामध्ये असं दिसतं की फॉर एक्झाम्पल काही टॉपिक असे आहेत की जसे आधी एमपीएससी मध्ये जे विचारायचे म्हणजे मेन्स आन्सर रायटिंगची एक्झाम ज्यावेळेस पासून होती रिटन एक्झामिनेशन ज्यावेळेस पासून नव्हती तर त्यावेळेस जसे एमपीएससी मध्ये क्वेश्चन पेपरमध्ये जे टॉपिक विचारायचे सिमिलर त्या टॉपिकचं कॉम्बिनेशन आणि युपीएससी पॅटर्न मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात किंवा जे नेचर आहे क्वेश्चन एसे टॉपिकचं त्यामध्ये विचारलेले क्वेश्चन यांचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या 2025च्या पेपरमध्ये दिसतं. त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी मला एक आवर्जून गोष्ट सांगायची की तुम्ही एमपीएससी कडनं बिलकुल असं एक्सपेक्ट करू नका की येणाऱ्या 2026च्या पेपरमध्ये येणारा जो 2026चा मेन्सचा पेपर आहे तर असं बिलकुल एक्सपेक्ट करू नका की फक्त आपल्याला फॅक्च्युअल बेसिसवर किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप्सवर एसे त्या ठिकाणी एक्झामिनेशन मध्ये विचारलं जाईल. आता जनरल जर तुम्ही बोर्डवर लक्ष दिलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की फॉर एक्झाम्पल हा सेक्शन ए मधला 3 नंबरचा जो टॉपिक आहे यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग अ रिलिजियस. आता हा संपूर्ण टॉपिक जर असं बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हा फिलॉसॉफिकल टॉपिक आहे. ठीक आहे. मग भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की अशा टॉपिक मध्ये काय लिहायचं. ओके मग
भरपूर विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की हा जर फिलॉसॉफिकल टॉपिक आला तर अशा टॉपिक मध्ये आपण काय लिहायचं, की इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहायचं किंवा मेन बॉडी पार्ट मध्ये डायमेन्शन कशा पद्धतीने लिहायचे. बेसिकली मुलांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की स्टुडंट व्यवस्थितरित्या टॉपिक डिकोड करत नाहीत. आता आपल्याला इथे विचारलं काय, की स्पिरिच्युअल आणि रिलिजियस ह्या दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला ह्या दोन गोष्टीमधला डिफरन्स जर लक्षात येईल तर त्यावेळेस आपण काय करायचं, अशा पद्धतीचे टॉपिक एक्झामिनेशन मध्ये चूज करायचे आहेत. त्यानंतर पहिला जर टॉपिक बघितला तर आपल्या लक्षात येतं की सिंपल टॉपिक आहे. हा बेसिकली टॉपिक कशा विचारलेला आहे, वुमनच्या स्टेटसवर विचारलेला आहे. जस्ट 1 मिनिट. आता हा टॉपिक बघा. पहिल्या टॉपिक मध्ये काय विचारलेलं आहे, टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमेन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. आता बेसिकली जर आपण एसेकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा सोसायटीच्या टॉपिक मधनं आणि पर्टिक्युलरली GS1 जो सोसायटीचा पार्ट आहे त्याच्यामधनं आणि पर्टिक्युलरली आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे, सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन. आता जनरली कसं होतं की आपण आपल्याला GS1चा अभ्यास करताना आपल्याला सोसायटीचा जो पार्ट आहे तर डायरेक्टली त्याच्यामधनं हा प्रश्न आलेला आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण दुसरा टॉपिक बघतो तर आपल्याला असं लक्षात येतं की फॉर एक्झाम्पल इथं काय आहे, ई गव्हर्नन्स बद्दल सांगितलेलं आहे आणि सोशल नेटवर्किंग बद्दल सांगितलेलं आहे. आता ई गव्हर्नन्स आपल्याला कशामध्ये कव्हर होतो, हा GS2 मध्ये कव्हर होतो. ठीक आहे, म्हणजे हा GS2 मधला टॉपिक झाला. सिमिलरली ज्यावेळेस आपण हा टॉपिक बघतो रिलिजन आणि स्पिरिच्युअल, तर हे आपल्याला टॉपिक कशामध्ये कव्हर होतात, हे आपल्या GS4च्या इथिक्सच्या पेपरमध्ये कव्हर होतात. त्यानंतर इथे हा पुढचा टॉपिक आहे, युथ टुडे स्टँड ऍट द क्रॉसरोड ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. तर युथ बद्दल म्हणल्यानंतर काय, की जे काही मार्जिनलाइज सेक्शन्स वगैरे आहेत तर GS2 मध्ये हा सिमिलरली टॉपिक कव्हर होतो. त्यानंतर सेक्शन बी मध्ये जर बघितलं तर हा टेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे GS3 ला कनेक्टेड टॉपिक आहे. त्यानंतर 6वा टॉपिक आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि डेव्हलपमेंट बद्दल बोललेलं आहे, म्हणजे इकॉनॉमिक जी डेव्हलपमेंट आहे त्याबद्दल आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन याच्याबद्दल बोललेलं आहे. म्हणजे हे सुद्धा कशामध्ये कव्हर होतो, हा टॉपिक GS3 मध्ये कव्हर होतो. त्यानंतर 7th टॉपिक जो आहे तर बेसिकली काय सांगितलं रे, नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम अ वेपन, म्हणजे कंपॅशन आणि नॉलेज बद्दल सांगितलेलं आहे. सिमिलरली हा टॉपिक आपण डायरेक्टली GS4 बरोबर आपल्या इथिक्स पेपर बरोबर कनेक्ट करू शकतो. त्यानंतर 8वा जो टॉपिक आहे परत क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चरच्या इफेक्ट बद्दल बोललेला आहे ह्या टॉपिक मध्ये. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हा टॉपिक सुद्धा काय की GS3 बद्दल बोलतो आहे. म्हणजे आपण जर ओव्हरऑल पेपरचं अनालिसिस केलं किंवा टॉपिकचं जर आपण डिव्हिजन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आयदर GS1 मधनं, आता हा टॉपिक GS1 मधनं आलेला आहे, सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स, किंवा सिमिलरली दुसरे जर आपण टॉपिक बघितलेले हा GS1 मधनं आलेला आहे, सोसायटी आणि वुमनचा पार्ट हा GS4 मधनं आलेला आहे. त्यानंतर युथ हा GS2 मधनं आलेला आहे. त्यानंतर सेक्शन बी मध्ये जर बघितलं हा GS3, एन्व्हायरमेंटचा GS3, त्यानंतर नॉलेज आणि कंपॅशनचा हा GS4 मध्ये, आणि शेवटचा जो टॉपिक आहे क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चर हा परत GS3 मधनं आलेला आहे. म्हणजे इथं घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. आपल्याला आपण जे स्टडी करतोय GS1 टू GS4 आणि अलॉंग विथ ऑप्शनल, म्हणजे पर्टिक्युलरली ज्या स्टुडंटचे वेगवेगळे ऑप्शनल्स असतील तर ते फॉर एक्झाम्पल सोशलॉजी ऑप्शनल असेल किंवा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असेल, अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल्स असेल, तर याच्यामध्ये जे तुम्ही थिंकर्स वाचता किंवा थिरीज वाचता तर ह्याच ते सगळ्या गोष्टींचा म्हणजे GS1 टू GS4, त्यानंतर तुमचं कॉमन ऑब्झर्वेशन असेल, कॉमन अंडरस्टँडिंग असेल ती, आणि त्याबरोबर ऑप्शनल, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय की एसे लिहिणं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की एसे फक्त हेच नाही, म्हणजे तुमच्याकडे आता काय झालं की इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, पण बेसिकली एसे इज नॉट अबाउट डम्पिंग ऑल द इन्फॉर्मेशन यू नो. ठीक आहे, तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असलेली हे डम्प करणं हे एसे मध्ये नाही. आता फॉर एक्झाम्पल काही पेपर चेक करताना मला असं लक्षात आलं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एका टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे, आता जनरली आपण इथलं स्पेसिफिक क्वेश्चन घेऊया, क्लायमेट चेंज आणि इट्स इफेक्ट ऑन ऍग्रिकल्चर. तर आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, क्लायमेट चेंज आणि ऍग्रिकल्चर बद्दल विचारलेलं आहे. आता ब्रॉड जर विचार करताना आपण बघितलं तर ऍग्रिकल्चर हा इकॉनॉमीचा पार्ट आहे. ठीक आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमीचा पार्ट आहे आणि क्लायमेट चेंज हा एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. तर आपल्याला अशा टॉपिकमध्ये काय करायचं आहे की आपली बेसिक अंडरस्टँडिंग क्लायमेट चेंज म्हणजे काय, ऍग्रिकल्चर हे कशाच्या आतमध्ये येतं, त्यानंतर त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स काय आहेत, ह्या दोघांचं कोरिलेशन काय आहे, त्याचा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट ऍग्रिकल्चरवर कसा पडतो, ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही
सेक्टर्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चरवर कोण कोण डिपेंडंट आहे, म्हणजे इकॉनॉमी असेल, फार्मर्स असतील किंवा डिफरंट स्टेक होल्डर्स असतील, तर त्याच्यावर क्लायमेट चेंजचा कशा पद्धतीने सेकंडरी इम्पॅक्ट होतो, तर हे सगळं जे हे आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणखी मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मधनं जस्ट 1 मिनिट. हा, आणखी एक ऑब्झर्वेशन, मागच्या वर्षी जो पेपर झालेला आहे एमपीसीचा, मला याच्यामध्ये आवर्जून तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल टॉपिक नंबर 3 असं सेक्शन 1 मधला यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस, आणि सेक्शन बी मधला नॉलेज विदाउट कम्पॅशन बिकम अ वेपन. हे टॉपिक जे आहेत ना, ही प्युअरली फिलॉसॉफिकल टॉपिक आहेत, म्हणजे एसेचे जे प्रकार आहेत ना, तर त्याच्यामधला जो सेकंड टाइप आहे एसेचा फिलॉसॉफिकल, तर हे त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, मग त्याची सुद्धा आपण बघणार आहोत तयारी कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची. आणि बाकीचे जे टॉपिक आहेत, सेकंडरी स्टेटस ऑफ वुमेन, त्यानंतर सोशल नेटवर्किंग, युथ कॅन स्टँड ऑन क्रॉसरोड्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड अँझायटी, तर हे टॉपिक आपल्या जीएस मध्ये नॉर्मली कव्हर वगैरे होतात. त्यानंतर हा एसएचा सिलेबस आहे. आयोगानं आपल्याला काय केलेलं आहे, फक्त एवढा सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे. एमपीसीचा जर तुम्ही सिलेबस बघितला असेल तर तुम्हाला असं लक्षात येतं की फक्त त्यांनी काय केलेलं आहे, स्टँडर्ड सिलेबस मध्ये, ऑफिशियल सिलेबस मध्ये एवढाच पॅराग्राफ एसए साठी प्रोव्हाइड केलेला आहे. तर याच्यावरनं आपल्याला आपल्या एसए रायटिंगची आउटलाईन मिळते की आपलं अंडरस्टँडिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि एसए लिहिताना कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी प्रकाशनात टाळायला पाहिजे. पहिल्यांदा काय सांगतं, सॉरी 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 हा हा ऑफिशियल आयोगानं दिलेला सिलेबस आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की इन एसे पेपर कॅन्डिडेट्स मे बी रिक्वायर्ड टू राईट एसे ऑन मल्टिपल टॉपिक. म्हणजे त्यांनी असं तुम्हाला सांगितलं आहे काय काही याच्यामध्ये की स्पेसिफिकली सिलेबस त्यांनी दिले का की इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं अशा पद्धतीने विचारतील, किंवा ऍग्रिकल्चर आहे, किंवा फक्त GS4 चे जे काही टॉपिक आहे, स्पिरिच्युअल टॉपिक वगैरे असतील तर त्या पद्धतीने फिलॉसॉफिकल टॉपिकवर एसे विचार जाईल, तसं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जे अनालिसिस केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल आपण हे क्वेश्चन पेपर जो बघितलेला आहे, तर ह्या क्वेश्चन पेपर मधनं आपण डिकोडिंग करायचं असतं. मागच्या वर्षीचे जे काही पीवायक्यूज असतात त्याच्यावरनं आपण डिकोडिंग करायचं असतं की एकतर हा वुमनच्या रिलेटेड किंवा सोसायटीच्या रिलेटेड ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड सुद्धा हा ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह ह्या ठिकाणी आहे. सिमिलरली ई गव्हर्नन्स म्हणजे GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं हा टॉपिक आपल्याला ह्या ठिकाणी मिळतो. म्हणजे जर आपण डिफरंट टाइप्स ऑफ एसे जर बघितलं, म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवर एसे विचारले जातात, तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, एक तर काय की एसेचे 2 प्रकार असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, जस्ट 1 मिनिट. हा, एसेचे 2 मुख्य प्रकार म्हणजे काय की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बेस्ड एसे, त्याला आपण इश्यू बेस्ड किंवा ऑब्जेक्टिव्ह एसे म्हणतो. जसं मी तुम्हाला एमपीसीचे एक मागच्या पेपरचं अनालिसिस करून दाखवलं की कशा पद्धतीने एसे विचारले जातात आणि टॉपिक कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये, तर ते एसे कशामध्ये कव्हर होतात, फॅक्च्युअल किंवा इश्यू बेस्ड किंवा ऑब्जेक्टिव्ह टाइप एसे. ठीक आहे, आता इश्यू बेस मध्ये जर आपण क्लासिफिकेशन जर करायचं म्हणलं तर क्लायमेट चेंजचा जो काही इम्पॅक्ट होता, तर हा ऍग्रिकल्चरवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट झालेला आहे, हा 8वा टॉपिक जो होता हा याच्यामध्ये कव्हर होतो. सिमिलरली फिलॉसॉफिकल एसेच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघायचं झालं तर आपल्याला बिईंग अ स्पिरिच्युअल विदाउट रिलिजियस हा जो टॉपिक आहे, तर हा त्याच्यामध्ये कव्हर होतो. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, डिव्हिजन करू शकतो. आणि सिमिलरली जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह टाइप एसे जे असतात हे डिपेंडिंग अपॉन GS1, GS2, GS3 याच्यावर आपण क्लासिफिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने एसे टॉपिक आलेला असेल, किंवा पर्टिक्युलरली त्यात आतमध्ये जाऊन वुमनच्या पर्स्पेक्टिव्हने एसे टॉपिक आलेला असेल, किंवा युथवर एसे टॉपिक आलेला असेल, तर हे काय की कॅटेगरायझेशन आहे एसे टॉपिकचं. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स दे विल बी एक्सपेक्टेड. म्हणजे त्यांचं आपल्याकडनं एक्सपेक्टेशन काय आहे, टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ द एसे. म्हणजे तुम्ही जो टॉपिक लिहिताय किंवा चूज करताय त्याचं व्यवस्थित डिकोडिंग किंवा अनालिसिस झाल्यानंतर त्या टॉपिकला धरून कीप क्लोजली, हा वर्ड खूप महत्वाचा आहे, कीप क्लोजली. म्हणजे असं नको पाहिला की तुम्हाला फॉर एक्झाम्पल हिमालयन रिव्हर बद्दल विचारलेलं आहे आणि तुम्ही एक्झामिनेशन मध्ये काय लिहून आलाय की पेनिन्सुलर रिव्हर बद्दल लिहून आलेलं आहे, तर हे काय होतं माहिती काय, हे एकदम इरॅशनल आहे. म्हणजे तुम्ही त्या टॉपिकला क्लोज नाहीयेत. लक्षात तुम्हाला एक्झॅक्टली विचारलं ना की एक्झामिनेशन मध्ये हिमालयन रिव्हर, पण तुम्ही लिहून काय आलात की पेनिन्सुलर रिव्हर, तर हे त्या ठिकाणी चालणार नाही एक्झामिनेशन मध्ये. एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ द एसे टॉपिक. वुमन एम्पॉवरमेंटवर विचारले
मग आपण काय लिहून आलो एक्झामिनेशन मध्ये, इन जनरल जे काही मेल असेल किंवा सोसायटीचा ओव्हरऑल आपण त्या पद्धतीने लिहून आलो, तर ते एक्झामिनेशन मध्ये चालत नाही. त्यानंतर टू अरेंज देअर आयडियाज इन अन ऑर्डरली फॅशन. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. एखाद्या एक्झामिनेशनला मला एक गोष्ट सांगा, आपण घर बांधताना किंवा कोणतेही एखादं स्ट्रक्चरचं निर्माण करत असताना आपण काय करत असतो की सुरुवातीला त्याचा बेस क्रिएट करत असतो. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, पाया किंवा फाउंडेशन असं म्हणतो. ते फाउंडेशन क्रिएट झाल्यानंतर ज्या काही भिंती वगैरे आहेत तर ते आपण स्ट्रक्चर क्रिएट करतो आणि हे झाल्यानंतर त्याचा स्लॅब वगैरे पाडतो. ठीक आहे, तर आपण जर ही डायरेक्शन चुकवली, फॉर एक्झाम्पल हा जो फ्लो जो आहे किंवा हा जो स्ट्रक्चर आहे, जर हे डिस्टर्ब केलं तर हे आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला घर मिळेल का? नाही मिळणार. मग त्यासाठी काय गरजेचं आहे, एसे मध्ये ऑर्डरली फॅशन मध्ये तुम्ही ज्या आयडियाज पुट करणार आहेत किंवा जे डायमेन्शन्स मेन बॉडी पार्ट मध्ये लिहिणार आहेत तर त्या ऑर्डरली फॅशन मध्ये आल्या पाहिजे, सिंक्रोनाइज मॅनर मध्ये त्या सगळ्या डायमेन्शन्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. आता हे डायमेन्शन्स कशा पद्धतीने आणायचे हे सुद्धा आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्यानंतर टू राईट कन्साइजली. कन्साइजली म्हणजे काय, संक्षिप्त स्वरूपामध्ये. म्हणजे यांनी काय केलेलं आहे की आपल्याला वर्ड लिमिट प्रोव्हाइड केलेली आहे. फॉर एक्झाम्पल इन बिटवीन 1000 टू 1200 वर्ड्स मध्ये सेक्शन 1 मधला एक एसे आणि सिमिलरली सेक्शन बी मधला नेक्स्ट एसे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक याच्यामध्ये आहे, आपण प्रत्येकाने काय केलेलं आहे की शाळेमध्ये पण एसे टॉपिक लिहिलेले आहेत. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझा आवडता प्राणी असेल, मी पंतप्रधान झालो तर असेल, किंवा मी माझी आवडती नदी असेल किंवा मी नदी झालो असेल, तर अशा प्रकारचे टॉपिक आपल्याला शाळेमध्ये विचारले जायचे. किंवा मागच्या वर्षीचा तुम्ही मागच्या वर्षीच तुम्ही जरी एमपीएससीचा कंपल्सरी लँग्वेज मधला पेपर बघितला तर तुम्हाला अशा पद्धतीचे टॉपिक त्या ठिकाणी जे स्कूल आणि कॉलेजेसमध्ये विचारले जायचे ते टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आता मेन डिफरन्स काय आहे की फॉर एक्झाम्पल आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी एसे लिहितो तर आपण ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तिथे ऍक्ट होत असतो. ठीक आहे, आपला अप्रोच कसा असायला पाहिजे, एक्झामिनर किंवा कमिशन जे आपल्याकडनं काय एक्सपेक्ट करतं की तुम्ही पुढे जाऊन ऍडमिनिस्ट्रेटर होणार आहात, तर ह्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या पर्स्पेक्टिव्हनं तुमचा अप्रोच सुद्धा तसा असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे पण तुम्ही ती सिंक्रोनाइज वे मध्ये जर मांडली नाही तर त्याचा अर्थ काय होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून तुमची जॉईनिंग झाली, ठीक आहे, आणि तुमच्या एरियामध्ये जर असं झालं काही प्रॉब्लेम वगैरे आला किंवा डिझास्टर वगैरे आलं आणि त्याचा जर रिपोर्ट तुम्हाला सीएम ऑफिसमध्ये प्रोव्हाइड करायचा असेल पण तुम्हाला माहितच नाहीये की हा रिपोर्ट कशा पद्धतीने प्रोव्हाइड करायचा आहे, तर त्यामधनं तुमचं ऍडमिनिस्ट्रेशनची स्किल दिसते का? नाही दिसत. मग तुम्ही जर ज्या गोष्टी सिंक्रोनाइज मॅनर मध्ये व्हायला पाहिजे होत्या किंवा त्या मांडायला पाहिजे होत्या की फॉर एक्झाम्पल तुमचं प्रिपेअरनेस कसं आहे, त्यानंतर डिझास्टर कसा स्ट्रक झाला, त्यानंतर कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केल्या ते मिटिगेट करण्यासाठी, त्यानंतर याच्यामधनं तुम्ही काय शिकलात आणि ते त्याच्यानंतर तुमचं अडॅप्टेशन कशा पद्धतीने असेल, पुढचं फ्युचरमध्ये अडॅप्टेशन किंवा प्लॅनिंग कशा पद्धतीने असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर ह्या आपल्याला आयोगाकडनं एक्सपेक्टेड आहेत. म्हणजे आयोगानं आपल्याकडनं ते एक्सपेक्ट केलं की तुम्ही अशा पद्धतीने असायला पाहिजे. आणि हे ते कशामध्ये इव्हॅल्युएशन करतात आपलं की एसे पेपर मधनं ते एक वन ऑफ द तुमची पर्सनॅलिटी इव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतात. आता पहिलं जर आपण डिफरन्स बघितला, फॉर एक्झाम्पल फोकस जर बघितला, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्यावेळेस आपण एसे लिहायचो तर आपल्याला असं लक्ष द्यायचं की तो फक्त डंप ऑफ इन्फॉर्मेशन होती, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह किंवा इन्फॉर्मेशन टाईप एसे होता. कशा पद्धतीने तो एसे होता, डिस्क्रिप्टिव्ह किंवा इन्फॉर्मेशन बेस्ड एसे होता. त्यानंतर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये ज्यावेळेस एसे टॉपिक लिहितो तर त्यावेळेस आपल्याला आपली त्याच्यामधनं अॅनालिटिकल स्किल दिसले पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्रत्येक एसे टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला जो असतो ना तर एक प्रॉब्लेम असतो किंवा एक केस स्टडी असते, तर ही केस स्टडी जी असते ना त्याचा व्यवस्थित तुम्हाला अनालिसिस किंवा आकलन झालं आहे का नाही तर हे त्याच्यामधनं चेक करतात. तर बेसिकली पहिली गोष्ट काय की टॉपिकचं तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस किंवा आकलन झाले आहे का नाही हे बघतात त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही जे त्याच्यामध्ये डायमेन्शन्स प्रोव्हाइड करणार आहात तर तो मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह आहे का. आणि तिसरी गोष्ट, जसं तुम्हाला मी सांगितलं, प्रत्येक एसे टॉपिक हा तुमच्यासाठी केस स्टडी असतो. आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा सम एडिटोरियल्स वगैरे वाचतो तर आपलं काय होतं की आपले थॉट प्रोसेस याच्यामधनं डेव्हलप होत असतात आणि ह्या थॉट प्रोसेसमधनं ते सोल्युशन सुद्धा त्या पद्धतीनं डेव्हलप होत असतात. म्हणून तुमच्या वाचनामध्ये जर तुम्हाला सोल्युशन्स हे युनिक लिहायचे असतील किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिहायचे असतील तर हे तुमच्या वाचनामधनं हे दिसायला पाहिजे. म्हणजे ती वाचनाची जी डेप्थ आहे तर ती तुम्हाला वाढवावी लागेल. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या न्यूजपेपर असतील तर त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी येतात, मंडेला असेल किंवा गुरुवारी असेल किंवा संडेला असेल तर संडेला ज्या सप्लिमेंटरी वगैरे येतात त्या लोकसत्तामध्ये त्यांची पुरवणी येते, महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांची पुरवणी येते, सकाळमध्ये त्यांचं सप्तरंग नावाचं एक
दर संडेला पब्लिश होतं, तर त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले इश्यूजवर म्हणजे सोशल इश्यूज असतील, इकॉनॉमिकल इश्यूज वगैरे असतील, तर डिफरंट पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ऑथरची माहिती त्या ठिकाणी अवेलेबल असते. तर तुम्ही काय करू शकता, हे युनिक सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी, इन डेप्थ सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी अशा प्रकारचे मॅगझिन्स त्या ठिकाणी वाचू शकता. आता ही जी तयारी आहे ना, ही एसे लिहिण्याची किंवा रायटिंगची, तर ही एका दिवसाची तयारी नाहीये, ती स्टेप बाय स्टेप करण्याची तयारी आहे. त्यानंतर सेकंड डिफरन्स आपल्याला बघायचा आहे की कधी कधी कसं होतं की शाळेमध्ये आता फॉर एक्झाम्पल टॉपिक विचारला की माझा आवडता प्राणी. आता कधी कधी कोणाचं अफेक्शन जास्त एखाद्या प्राण्याविषयी ते जास्त असू शकतं, त्यामुळे तो इमोशनल जरी लिहिला किंवा कॅज्युअल जरी एखादा एसे लिहिला तरी चालतं. तुम्ही फक्त किती पानं भरवताय किंवा किती पेजेसमध्ये तो टॉपिक कव्हर करताय तेवढंच फक्त स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ती रिक्वायरमेंट होती. पण त्याच्या विरुद्ध आपल्याला काय करायचं आहे, तसं इमोशनल न होता आपल्याला तो एसे टॉपिक बॅलन्स पद्धतीने लिहायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी जर एसे आला तर फक्त टेक्नॉलॉजीचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगून तिथं थांबायचं नाहीये. त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, त्याचे चॅलेंजेस असतील किंवा इम्प्लिकेशन्स असतील किंवा ते कसे इंटरॅक्ट होतात एकमेकाला, तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जसं जसं आपण एक्झाम्पल्स बघू किंवा पुढच्या लेक्चर्समध्ये आपण डिटेलमध्ये ज्यावेळेस स्ट्रॅटेजी बघू तर त्यावेळेस आपण हे डायमेन्शन कशा पद्धतीने मेंटेन करायचे किंवा बॅलन्स करायचे हे बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जे म्हणायचं ते ऑब्जेक्टिव्ह लँग्वेजमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह वर्ड्समध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि सिमिलरली तुमची जी भाषा आहे ही कॉन्स्टिट्युशनल भाषा असली पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला जे स्वतःला वाटेल ते काही पण लिहून यायचं. आता माहिती आहे आपल्याला की आर्टिकल 19च्या अंतर्गत आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन दिलेलं आहे, पण हे दिलेलं असताना सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मेकर्सने काळजी घेतलेली आहे की त्याच्याबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, आर्टिकल 19(2) मध्ये रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड करण्यात आले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ती लँग्वेज कॉन्स्टिट्यूशनल असावी. म्हणजे लिहिताना काय की तुम्ही चांगलं लिहा, ज्याला काहीतरी मिनिंग येतं ते लिहिण्याचा प्रयत्न करा. असंच काही पण मनानं आपलं काहीही वाटतं म्हणून काहीही लिहू नका, त्याच्यामधनं मार्क्स येत नाहीत आणि निगेटिव्ह किंवा बॅड इम्प्रेशन त्याच्यामधनं पडतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे स्ट्रक्चर. तर बेसिकली स्ट्रक्चर जर बघितलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की एकतर तुमची जी कोहरंट स्ट्रक्चर असलं पाहिजे, लिनियर स्ट्रक्चर असलं पाहिजे, त्यांनी फ्लो व्यवस्थित मेंटेन झाला पाहिजे आणि मल्टी डायमेन्शनल पॉईंट त्याच्यामध्ये आले पाहिजेत. कॉलेज किंवा स्कूल लेवल आपण जर बघतो तर हे लिनियर म्हणजे त्याच्यामध्ये काही नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्टॉरिकल डायमेन्शन जर लिहिलं तर असं म्हणतात की हिस्टॉरिकल डायमेन्शन्स लिहिल्यानंतर प्रेफरेबली सोशल डायमेन्शन्स किंवा पॉलिटिकल डायमेन्शन्स लिहिणं हे गरजेचं असतं. पण आपण जर असं केलं, हिस्टॉरिकल डायमेन्शन्स लिहिल्यानंतर डायरेक्ट जर टेक्नॉलॉजिकल डायमेन्शन्स जर लिहिला तर हे ॲब्रप्ट फ्लो दिसतो. त्यामुळे काय होतं माहितीये का, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये लिहिताना आपल्याला कोहरन्स तो मेंटेन करता आला पाहिजे. हिस्टॉरिकल डायमेन्शन्स नंतर सोशल डायमेन्शन्स, त्यानंतर पॉलिटिकल डायमेन्शन्स, त्याच्यानंतर मग टेक्नॉलॉजिकल डायमेन्शन्स, गव्हर्नन्स डायमेन्शन्स, हे डायमेन्शन त्याच्यामधून आले पाहिजे. पण स्कूल किंवा कॉलेजमध्ये लिहिताना ती नेसेसिटी नसते, तसं नसलं तरी चालेल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन म्हणजे काय की कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये लिहिताना फक्त लँग्वेज व्यवस्थित असणं गरजेचं असतं किंवा भाषे कलात्मक असली तरी चालेल आणि त्याच्यावर तुमच्या एसे पूर्ण जज करायचा. पण याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये लिहिताना तुमच्या विचाराची डेप्थ किती आहे, खोली किती आहे आणि त्या विचारांना क्लॅरिटी किती आहे हे याच्यामध्ये बघितलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी आर्टिकल 21 बद्दल विचारलेलं आहे. आर्टिकल 21 काय सांगतं की आपल्या डिग्निटी आणि लाईफ बद्दल सांगतं. ठीक आहे. मग तुम्ही जर एखादा विषय जो डिग्निटी आणि लाईफ बद्दल जर असेल त्याचं जर एक्झाम्पल थ्रू तुम्ही दुसऱ्याला जर समजून सांगू शकत असाल आणि त्याला जर व्यवस्थितरित्या समजत असेल तर बेसिकली हेच लागतं, क्लॅरिटी ऑफ थॉट. म्हणजे काय की तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी आहे आणि तुम्ही ते दुसऱ्याला समजून सांगू शकता. एवढीच एक्झामिनेशनची डिमांड आहे. असं नाही की याच्यामध्ये फक्त जे डिक्शनरीमध्ये वर्ड्स आहेत किंवा शशी थरूर ज्या पद्धतीचे वर्ड्स यूज करतात इंग्लिशमध्ये तशा पद्धतीचे वर्ड्स आले पाहिजे. सोपी भाषा असेल तरी चालेल, स्मॉल स्मॉल सेंटेन्स लिहायला पाहिजे, जेणेकरून काय होतं की एक्झामिनरला कम्फर्ट फील होतो आणि त्याची जी रिडिंग ॲबिलिटी आहे तर ती याच्यामधनं वाढायला लागते. ठीक आहे. तर आपलं नेक्स्ट पॉईंट आहे की एसआयचं एक्झामिनेशन मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे. ठीक आहे. तर हे बघताना आपल्याला काय बघायला पाहिजे की जेवढा आपण आपल्या अभ्यासामध्ये वेळ देतो त्याच्यामधनं आपल्याला आउटपुट किती पद्धतीमध्ये मिळतं. म्हणजे काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एखाद्या टॉपिकवर किती आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळेस आपण रिसोर्स मटेरियल सुद्धा यूज करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं काही काही बुक्स अशा आहेत. फॉर एक्झाम्पल इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स ही एनसीईआरटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हे रामचंद्र गुहाचं आपल्याकडे बुक सुद्धा, रेफरन्स बुक सुद्धा अवेलेबल आहे. मग प्रिपरेशन करताना एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्याच्यामधनं किती
प्रमाणामध्ये क्वेश्चन्स येणार आहेत. तर हे म्हणजे काय की तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट. आता इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सी आपण जर एनसीईआरटी वाचत असू तर आपल्याला ती 3 ते 4 दिवसामध्ये कंप्लीट होते आणि त्याच्यामधनं जे GS1 मध्ये क्वेश्चन्स येणार तर आपण ते ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकतो. सिमिलरली रामचंद्र गुहाचं सुद्धा आपल्याकडे रेफरन्स बुक अवेलेबल आहे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स या टॉपिकसाठी, जो आपला GS1 मध्ये येतो आणि तो जर वाचायला गेला तर आपला कंप्लीट 1 मंथ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो. तर आपण सोर्स निवडताना ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर माझा टॉपिक याच्यामधनं कव्हर होत असेल इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स या एनसीईआरटी मधनं, देन व्हाय शुड आय इन्व्हेस्ट माय टाइम ऑन रामचंद्र गुहाज इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. ठीक आहे. तर मग मार्क्सचं जस्टिफिकेशन देताना सुद्धा आपल्याला हा पॉईंट सिमिलरली इथं लागू होतो. एकतर काय की जसं तुम्हाला मी सांगितलं आपला जो होल GS आहे फ्रॉम GS1 टू GS4 आणि सिमिलरली आपल्या ऑप्शनलचा आणि तुमची जी काही अंडरस्टँडिंग आहे किंवा तुमचं जे काही रॅशनॅलिटी आहे तुम्ही जे काही अप्लाय करता, तर हे काय करतं कम्पॅरेटिव्हली GS1च्या. आता GS1चा जर आपण सिलेबस बघितला तर आपल्याला 3 पार्टमध्ये हा सिलेबस डिवाइड करता येतो. फॉर एक्झाम्पल काय हिस्ट्रीचा पार्ट आहे, त्यानंतर सोसायटीचा पार्ट आहे आणि त्यानंतर जिओग्राफीचा पार्ट आहे. हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे एन्शंट टू मॉडर्न हिस्ट्रीपर्यंत त्याचे आर्ट, लिटरेचर, आर्किटेक्चर जे काही फॉर्म्स आहेत ते स्टडी करायचे. त्यानंतर मॉडर्न इंडियाचा आपल्याला स्टडी करायचा आहे, वर्ल्ड वॉरच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा स्टडी करायचा आहे आणि ज्यावेळेस स्पेसिफिक MPSCचा रेफरन्स होतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे भक्ती मुवमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपल्याला हे स्टडी करायचं आहे. म्हणजे फक्त हिस्ट्रीचा जर टॉपिक बघितला तर त्याच्यामध्ये एवढे मल्टिपल डायमेन्शन्स आहेत. सिमिलरली हे सोसायटीमध्ये आणि जिओग्राफीमध्ये होतात. पॉईंट वाईज जर बघितलं म्हणजे सिलेबस जर आपण पॉईंट वाईज बघितला तर आपल्याला GS1 मध्ये टोटल 12 पॉईंट्स आहेत, GS2 मध्ये 20 पॉईंट्स आहेत, सिमिलरली GS3 मध्ये सुद्धा काय 20 पॉईंट्स आहेत आणि GS4 जो आपला इथिक्स पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिमिलरली काय आहेत की 8 हे थेरॉटिकल पॉईंट्स आहेत. बाकी मग अर्धा जो पेपर आहे हा केस स्टडीचा पेपर आहे. याच्या कम्पॅरेटिव्हली जसं तुम्हाला मी सांगितलं अभ्यास करायला जर वेळ दिला तर हा खूप एक्झॉस्टिव्ह आणि इंटेन्सिव्ह अभ्यास आहे. ठीक आहे. म्हणजे जितकं आपण डीपमध्ये जाऊ तितकं आपल्याला ते आतमध्ये खोलवर नेणार आहे आणि त्याच्यामधनं जर मार्क्सचं जस्टिफिकेशन जर बघितलं, आउटपुट जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं ज्यावेळेस आपण टॉपरचे मार्क्स बघतो, ज्यावेळेस फायनल आन्सर मार्क्सची लिस्ट पब्लिश करतो UPSC, आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की अक्रॉस GS1 टू GS4 मध्ये सगळ्या टॉपरचे मार्क्स हे इन अँड ॲव्हरेज सेम आहेत. मग डिसाइडिंग फॅक्टर आपल्यासाठी कोणता असणार आहे तर आपल्यासाठी डिसाइडिंग फॅक्टर आहे आपला एसे, त्यानंतर ऑप्शनल आणि त्यानंतर GS4 मधला इथिक्सचा पेपर. ठीक आहे. म्हणजे प्रायोरिटी वाईज जर बघितलं तर आपल्याला कमी अभ्यासामध्ये कमी रिसोर्सेस यूज करून एसे आपल्याला जास्त मार्क देतो. आणि याची जर रेंज आपण जर बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की GSची रेंज बघितली GS1 टू 4 तर ही 100 टू 120 पर्यंत मार्क असते आणि एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये. असं नाही म्हणत की याच्यामध्ये मार्क पडत नाहीत, पण एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल 130 किंवा 140 सुद्धा कोणाकोणाला मार्क पडलेले आहेत, पण ते लिमिटेड नंबर ऑफ कॅन्डिडेट आहेत. आणि सिमिलरली जर आपण त्यांचं जर ॲव्हरेज काढलं तर ते सेमच ॲव्हरेज येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल GS1 टू 4 जर आपण ॲव्हरेज काढतो सेम, पण एसे पेपरमध्ये जर आपण रेंज बघितली तर आपल्याला स्कोप हा 150 टू 160 मार्कापर्यंत स्कोप आहे. म्हणजे एकतर सिलेबस कमी आणि मार्काचा आउटपुट जास्त. म्हणजे काय की आपलं जे हे हाय रिटर्न ऑन मिनिमम इन्व्हेस्टमेंट जे आहे तर आपल्याला ह्या एसे पेपरमधनं आपल्याला काढायचं आहे आणि हे शक्य आहे. जर माझ्यासारखा विद्यार्थी 150 मार्क्स एक्झामिनेशनमध्ये घेऊ शकतो, माझं इंग्लिश बॅकग्राऊंड नसताना सुद्धा मराठीमधनं मी प्रिपरेशन केलं होतं, मराठी मीडियममधनं माझं स्कूलिंग हे सगळं मराठी मीडियममधनं झालेलं आहे, हे नसताना सुद्धा जर माझ्यासारखा विद्यार्थी काही बेसिक नियम फॉलो करून जर 150 मार्क घेऊ शकतो तर तुम्ही का नाही. ठीक आहे. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे की एक्झॅक्टली लक्षात घ्यायचं की एसएची किंवा एक्झामिनरची डिमांड काय याच्यामध्ये. त्यानंतर रँकच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण बघू शकतो. तुम्ही माझ्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही काय करू शकता, मागच्या वर्षीच्या UPSCनं जी कॅन्डिडेटचे मार्क्स रिलीज केले तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा, तर डिफरन्स तुम्हाला फक्त हा एसे पेपरमध्ये जाणवेल आणि कशा पद्धतीनं 10 मार्कांनी 100 मार्काच्या रँकचा डिफरन्स त्यामध्ये जाणवतो हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे इक्वल वेटेज आणि लेस एफर्ट. जसं तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, GS सारखंच त्याला इक्वल वेटेज आहे 250 मार्क्सचं आणि अल्टरनेटिव्हली तुम्ही जो एसे मध्ये कंटेंट यूज करणार आहात ना, फॉर एक्झाम्पल याच्यामधले एक्झाम्पल्स असतील, याच्यामध्ये यूज केलेल्या केस स्टडीज असतील किंवा याच्यामध्ये जे केलेलं लिंकेज असेल किंवा याच्यामध्ये यूज केलेले जे फिलॉसॉफर्स असतील, फिलॉसॉफिकल एसेच्या प्रिपरेशनसाठी जे काही तुम्ही फिलॉसॉफिकल स्कॉलरचं प्रिपरेशन करून ठेवणार आहात हे तुमच्या ऑप्शनलमध्ये सुद्धा कामी येतात, त्यानंतर इथिक्समध्ये सुद्धा कामी येतात
एक्झाम्पल्स तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जीएस रायटिंग आन्सर रायटिंग मध्ये आन्सर किंवा डायमेन्शन्स प्रोव्हाइड करता तर ते एक्झाम्पल तुम्ही सबस्टॅन्शिएशन म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर हा मल्टिपल यूज जो आहे इक्वल वेटेज विथ लेस एफर्ट्स आपल्याला ह्या याच्यामधनं एसएमधनं घेता येतो. त्यानंतर एसएचा फिक्स सिलेबस नाहीये, पण आपण काय करू शकतो, जसं मी तुम्हाला सांगितलं एसए पेपरच्या अनालिसिसवरनं 2025चा आपण जो पेपर बघितला होता तर त्याच्यामधनं आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये GS1 पण टॉपिक आहेत, GS4 पण टॉपिक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, GS3 पण टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा सगळा सिलेबस आहे ना हा ऑप्शनल आणि GS4चं प्रिपरेशन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट आपलं पॉइंट आहे की एक्झॅक्टली एसए म्हणजे काय आणि जीएस आन्सर्टिंग जे आपण करतो ते त्याच्यापेक्षा कशा पद्धतीनं वेगळं आहे. आता बऱ्याच मुलांचं मिसकन्सेप्शन काय होतं की फॉर एक्झाम्पल जे आपण जीएस रायटिंग करतोय म्हणजे जशा पद्धतीने डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय की त्याच पद्धतीने एसए मध्ये सुद्धा डायमेन्शन्स प्रोव्हाइड करायचे, पण एसए मध्ये तसं केल्यानंतर त्याच्यामध्ये मार्क येत नाहीत. सोप्या भाषेत जर तुम्हाला मी सांगायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येतं की निबंध जो आहे ना म्हणजे एसए किंवा निबंध हा याची जर आपण फोड केली तर आपल्याला असं लक्षात येतं हा दोन शब्दापासून बनलेला आहे, एक म्हणजे नी आणि दुसरा म्हणजे बंध. आता नीचा अर्थ काय होतो की नीट, व्यवस्थित आणि सुटसुटीत किंवा सिंक्रोनाइज मॅनर मध्ये ज्या शब्दांची रचना आपण करून जो इन्फॉर्मेशन किंवा कंटेंट प्रोव्हाइड करतो ना तर तो म्हणजे काय नी. आणि बंध म्हणजे काय की एका रचनेमध्ये किंवा एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये किंवा एका साच्यामध्ये ज्याला मांडणं तर काय म्हणतात निबंध असं म्हणतात. ठीक आहे, लिटरल मिनिंग जर आपण एसेचं जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं ह्या वर्डचं जे ओरिजिन आहे ह्या फ्रेंच वर्ड पासून झालेलं आहे. तर त्याला फ्रेंच मध्ये काय म्हणायचे एक्झिग्रे असं म्हणायचे, एक्झिग्रे. तर एक्झिग्रेचा अर्थ काय होतो की टू अटेम्प्ट ऑर टू सॉल्व. ठीक आहे, तर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी आपल्याला उपयोगाचं नाही, आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे मराठीमध्ये जे लिटरल मिनिंग आहे नी म्हणजे काय नीट व्यवस्थित एका साचेमध्ये त्याची बांधणी करणं, तुमच्या विचारांची बांधणी करणं त्याला काय म्हणूया आपण निबंध असं म्हणूया. ठीक आहे, तर कोणता पण निबंध लिहिताना किंवा एसे लिहिताना तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, त्याला आपण काय म्हणूया 3 C's असं म्हणूया. पहिली गोष्ट म्हणजे काय की क्लॅरिटी. क्लॅरिटी म्हणजे काय की एखादा टॉपिक तुम्ही वाचल्यानंतर दिलेल्या टॉपिक पैकी एखादा टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिक बद्दल व्यवस्थित अंडरस्टँडिंग आहे का नाही हे बघणं. तर फॉर एक्झाम्पल कधी कधी स्टुडंटचं कसं होतं की एसे विचारलेलं आहे वुमन एम्पॉवरमेंट बद्दल आणि स्टुडंट काय करतात होल अँड सोलेस जो आहे हा सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हनं तो डायव्हर्ट करतात. म्हणजे एक्झामिनेशन मध्ये विचारलं काय की वुमन एम्पॉवरमेंट बद्दल विचारलेलं आहे आणि विद्यार्थी कशाबद्दल लिहितात की सोसायटी बद्दल लिहून येतात. कधी कधी असं होतं की फिलॉसॉफिकल एसे असेल, फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफिकल एसे असेल तर त्याच्यामध्ये वन ऑफ द डायमेन्शन हे लिडरशिपचं डायमेन्शन असतं. पण आपण काय करतो मोस्ट ऑफ द डायमेन्शन्स आहेत ना म्हणजे एक्झामिनेशन मध्ये ज्यावेळेस डायमेन्शन्स प्रोव्हाइड करतो तर त्यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रामधनं म्हणजे फॉर एक्झाम्पल सोशल मधनं मग आपल्याकडे एक्झाम्पल कोण असतं की बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले वगैरे असतील. त्यानंतर पॉलिटिकल मध्ये कोण असतं पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सरदार वल्लभभाई पटेल असतील. मग सिमिलरली इंडियन लेवलला ग्लोबल लेवलला मार्टिन लुथर किंग असेल. ह्या अशा प्रकारचे आपण हे डायमेन्शन प्रोव्हाइड करतो. पण हे काय झालं की हे युनिलॅटरल डायमेन्शन झाले. तर ह्या अशा प्रकारची डायव्हर्सिटी ही आपल्याला कशामधनं कळते तर ही आपली क्लॅरिटी स्पष्ट करते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स प्रोव्हाइड करताय किंवा व्हर्टिकल डायमेन्शन्स प्रोव्हाइड करताय तर हे एक्झामिनरला लगेच लक्षात येतं. त्यामुळं तो टॉपिक आपल्याला समजला आहे का नाही तर हे पहिली गोष्ट आपली त्याच्यामधनं आपल्याला लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय की तुम्ही जे लिहिलंय ते एक्झामिनरला सहजरित्या वाचता येतं का नाही, तुमची भाषा किती सोपी आहे हे त्याच्यामधनं आपल्याला एक्झामिनरला दाखवून द्यायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय की ही तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे, वन ऑफ द पर्सनॅलिटी टेस्ट. आता मला सांगा तुम्ही आणि एक्झामिनर याच्यामध्ये मीडियम काय आहे की तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला शो करायची. तर मीडियम काय आहे की तुमची ही रायटिंग, आणि रायटिंग कशात नेते की तुमच्या विचारांच्या क्लॅरिटीमधनं ही त्या ठिकाणी रायटिंग येते. आता फॉर एक्झाम्पल कधी कधी कसं असतं की आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आपण आर्टिकल 19चं एक्झाम्पल घेऊया. आर्टिकल 19(1) मध्ये काय सांगतं की फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे. याचा अर्थ असा आहे नाहीये की आपल्याला जे काही वाटेल ते आपण लिहायचं, याचा तसा बिलकुल अर्थ घ्यायचा नाहीये. म्हणजे मित्रांमध्ये डिस्कशन करताना किंवा नॉर्मल जे आपलं काही डिस्कशन वगैरे असतं क्लासरूममध्ये डिस्कशन तसं न करता आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबरोबर जे लिमिटेशन्स म्हणजे आर्टिकल 19(2) मध्ये जे रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचा सुद्धा आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन स्पीच याचा यूज करताना आपल्याला काय करायचं आहे ते मेंटेन करायचं आहे. म्हणजे लिहिताना आपली भाषा कशी असली पाहिजे
किती कॉन्स्टिट्युशनल भाषा असली पाहिजे, सिम्पल लँग्वेज असली पाहिजे, रॅशनॅलिटी त्याच्यामधनं दिसली पाहिजे, म्हणजे होपलेस नसावं. ठीक आहे, म्हणजे काही पण आपण जसं बोलतो ना की इरेशनली इरिस्पॉन्सिबली, तशी भाषा नसायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा म्हणजे काय की कोहरन्स. कोहरन्स आपण त्याला काय म्हणूया, सुसंगतता. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपण मेन बॉडी पार्टमध्ये जे काही डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करणार आहोत, तर त्या पॅराग्राफमध्ये इंटरलिंकेजेस आहे का नाही, हा सुद्धा काय करत असतो, एक्झामिनर बघत असतो. मग आता हे जे पॅराग्राफ आहेत ना, ते हे इंटरलिंकेज करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी सोल्युशन्स प्रोव्हाइड करत असाल, तर त्याच्यासाठी वेगवेगळे इंटरलिंकेजेस वर्ड्स त्या ठिकाणी वापरता येतात. त्यानंतर तुम्ही एखाद्याचं इम्पॅक्ट किंवा चॅलेंजेस प्रोव्हाइड करत असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करू शकता की दुसरे इंटरकनेक्टिंग वर्ड्स वापरू शकता. आणि वर्ड्स बरोबर सुद्धा आणखी एक मेथड आहे की सेंटेन्स लिहिणं. सेंटेन्स लिहिणं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एक पॅराग्राफ तुम्ही हिस्ट्रीच्या बद्दल लिहिलेला आहे आणि नेक्स्ट पॅराग्राफ तुम्हाला सोसायटीबद्दल घ्यायचा आहे. तर मग अशा पॅराग्राफमध्ये पहिला पॅराग्राफ जो हिस्ट्रीचा पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफमध्ये एंड करताना काय करायचंय की थोडंसं क्लिक किंवा हिंट प्रोव्हाइड करायचं आहे की धिस इश्यू ऑल्सो अप्लायज टू द सोसायटल लेवल. ठीक आहे, किंवा ज्यावेळेस तुम्हाला ते सुचलं, आता ही जी गोष्ट आहे ना ही प्रॅक्टिसमध्ये येणारी गोष्ट आहे. म्हणजे कोणता पॅराग्राफ कधी कनेक्ट करायचा, त्यानंतर इंटरकनेक्टिंग लाईन कधी यूज करायचा किंवा कोणता वर्ड्स यूज करायचा, तर हे डिपेंड करतं डिपेंडिंग अपॉन युअर प्रॅक्टिस किंवा तुम्ही किती त्या ठिकाणी मेहनत घेताय. तर हे जे पॅराग्राफ इंटरलिंकिंग आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सुद्धा आपण एसे मध्ये बघायला पाहिजे. असा प्रवाह असावा की एक्झामिनरला वाटावं की मी एसे कधी स्टार्ट केला आणि कधी एंड केलाय, तर हे लक्षात पण एक्झामिनरला यायला पाहिजे. आता हे जर बोली भाषेत बघायचं म्हटलं, समजा तर मी तुमच्याशी बोलतोय आणि मी तुम्हाला कन्वे करतोय की असं असायला पाहिजे किंवा तसं असायला पाहिजे, हे जरी मी तुम्हाला सांगत असेल ना, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ही प्रॅक्टिस करणार नाही किंवा लिहिणार नाही, तोपर्यंत हे ऍक्च्युअल पेपरवर कधीच येणार नाही. ही गोष्ट फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनच होते. त्यामुळं तुम्हाला जर लिहिता येत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये जर भीती असेल, तर तुम्ही एका लाईनीपासून स्टार्ट करा. एक सिंगल लाईन अ डे तुम्ही इथनं सुद्धा स्टार्ट करू शकता. त्यानंतर वन पॅराग्राफ अ डे. फॉर एक्झाम्पल काय आहे की तुम्ही आज कशाबद्दल तरी एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज बद्दल तुम्ही वाचलंय, ठीक आहे, किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे क्लायमेट चेंजवर किंवा एन्व्हायरमेंटवर तुम्ही त्याच्याबद्दल जर वाचलंय, तर तुम्ही स्वतःला काय ठरवा की याच्याबद्दल मी आज एक पॅराग्राफ लिहिणार. तुम्ही लिहायला चालू करा. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही ना, तोपर्यंत तुमचं ते ऍक्च्युअल थॉट्स आहेत ते पेपरवर त्या सिंक्रोनाइज मॅनरमध्ये येणार नाही, कधीच येणार नाही. मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतो. तुमच्या विचारामध्ये किती पण क्लॅरिटी असू द्या, पण तुम्ही ते फक्त मनामध्ये जर असेल आणि पेपरवर जर तुम्ही जर लिहित नसाल, तर ती क्लॅरिटी तुमच्या पेपरवर कधीच येणार नाही. सिमिलरली जसं मी तुम्हाला सांगितलं, कोहरन्स जो आहे म्हणजे दोन पॅराग्राफ मधला डायमेन्शन्स कशा पद्धतीने कनेक्ट करायचे, हे सुद्धा तुम्ही फक्त प्रॅक्टिसनंच आणू शकता. तुम्हाला कोणताही टीचर सांगू की ही मेथड आहे ती मेथड आहे, ही कधीच ऍप्लिकेबल होत नाही. कारण इथं स्वतःला ती मेहनत करायची आहे. तुमच्यासाठी तो टीचर, तो मेंटॉर तुमच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये येणार नाहीये. ही प्रॅक्टिस फक्त तुमच्यासाठीच आहे, ही तुम्हालाच करावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही लिहून बघत नाही, तोपर्यंत हे शक्य नाहीये. आणि तिसरी गोष्ट आहे कन्साइजनेस. म्हणजे तुम्ही जे लिहिले ना, आपण जसं आपला ज्यावेळेस सिलेबस डिफाईन केला होता, एमपीएससीने जो आपल्याला सिलेबस सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा वर्ड खूप महत्वाचा होता, कन्साइज. संक्षिप्तपणे. म्हणजे तुम्ही जे लिहिताय ते असं नको व्हायला की एखादा टॉपिक आवडला, विद्यार्थी काय करतात माहिती का, भरकट जातात. सोसायटी बद्दल जर टॉपिक आला, आवडते टॉपिक असतं काही काही जणांचे, किंवा इंटरनॅशनल रिलेशन बद्दल जर टॉपिक आला, तर त्यांना आवडीचा टॉपिक होतो. मग ते काय करतात, जेवढं त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन, ती सगळी इन्फॉर्मेशन त्या एसे मध्ये डंप करतात. पण असं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी एक्झामिनेशन मध्ये वर्ड लिमिट पण प्रोव्हाइड केलेली आहे. त्या वर्ड लिमिटला धरूनच आपल्याला आपला तो एसे त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे तुमचं कन्साइजनेस, तुम्हाला काय सांगायचं, थोडक्यात पण अचूक पद्धतीनं. ठीक आहे. तर ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ना, तुमच्या विचारांमधली क्लॅरिटी, त्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन तुमच्या एक्झामिनेशन पेपरवर, त्यानंतर तुमच्या विचारांमधला कोहरन्स, सुसंगता, किंवा पॅराग्राफमध्ये जे काही डायमेन्शन्स तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहात, तर त्याचं इंटरलिंकेजेस. आणि तिसरी गोष्ट आहे कन्साइजनेस, म्हणजे थोडक्यात पण अचूक पद्धतीनं. हे फक्त आणि फक्त जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत कधीच येणार नाही. हे तुम्हाला प्रॅक्टिसनच येणार. ठीक आहे. चला त्यानंतर आपण बघूया की जीएस आन्सर रायटिंग पेक्षा आपला एसएचा आन्सर रायटिंगचा हा जो पेपर आहे कशा पद्धतीने वेगळा आहे. ज्यावेळेस आपण जीएस आन्सर रायटिंग बघतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की वर्ड लिमिट सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी सुद्धा वर्ड लिमिट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जीएस आन्सर रायटिंग मध्ये आयदर तुम्हाला 150 मार्क्स म्हणजे 7 मार्क्सचे क्वेश्चन वगैरे जर येतात, 10 मार्क्सचे क्वेश्चन येत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते 150 वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. आणि 250 वर्ड्स मध्ये जे क्वेश्चन असतात ते आयदर 12.5 मार्क्स इकॉनॉमीचं जर आपण बघितलं, किंवा 20 मार्क्सचे क्वेश्चन वगैरे असतात, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला वर्ड लिमिट प्रोव्हाइड केलेले आहे. त्यानंतर एसेच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं, तर आपल्याला इथं
1000 ते 1200 या शब्दामध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की आपला पहिला एसे जो आहे हा 1.5 तासामध्ये कंप्लीट झालाच पाहिजे विथ ब्रेनस्टॉर्मिंग. आणि सिमिलरली दुसरा जो एसे आहे हा सुद्धा 1.5 तासामध्ये कंप्लीट झाला पाहिजे विथ ब्रेनस्टॉर्मिंग. असं नाही की पहिल्या टॉपिकवर मला खूप जास्त येतं त्याच्यामुळे मी त्याच्यावरच लिहिणार. इक्वल वेटेज त्या ठिकाणी मार्क्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. म्हणजे सेक्शन 1 मधला जो तुम्ही एसे टॉपिक घेता त्यासाठी सुद्धा 125 मार्क्सच आहेत आणि सेक्शन 2 मध्ये सुद्धा जे 125 मार्क्सच आहेत. आता माझं ऑब्झर्वेशन, माझा एक स्टुडंट होता, त्याने काय केलं होतं की पेपर 1 मध्ये जो एसे टॉपिक आला हा त्याच्या आवडीचा टॉपिक होता. आता त्यानं त्याच्यामध्ये इतकं लिहिण्याचा प्रयत्न केला ना, सगळा वेळ हा जो आहे ना हा पेपर 1 मध्येच घातला. आणि ज्यावेळेस त्याचे 2 तास गेले आणि 1 तास त्याच्यासाठी उरला, तर मग त्यांनी काय केलं माहितीये का की 3 ते 4 पानं लिहून आला. जो सेकंड पेपर मधला जो टॉपिक आहे आपला त्याच्यामधलं 3 ते 4 पाने लिहून आला. आणि मार्क्स ज्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्ही त्याला इक्वल वेटेज दिले नाही, तो सुद्धा तुमच्या बरोबर जस्टिस करणार नाही एक्झामिनर मार्क्सच्या बाबतीमध्ये. त्यामुळं लिहिताना दोन्ही पण पेपरला वेटेज व्यवस्थित द्यायचे आणि वर्ड लिमिट फॉलो करायची आहे. एक्झामिनेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या वर्ड लिमिटपेक्षा बाहेर लिहायचं नाही. कमी लिहिलं तरी चालतं, पण कमी किती प्रमाणामध्ये असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्यांनी आता ही रेंज प्रोव्हाइड केलेली आहे 1000 ते 1200 वर्ड्स, मग त्या रेंजमध्ये लिहिलं चालतं. पण 1200 पेक्षा 1300 1400 वर्ड्स असे वर्ड्स त्याच्यामध्ये नको. ठीक आहे, म्हणजे वर्ड लिमिट्स आपण त्या ठिकाणी पाळायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये डिफरन्स आहे फॉर्मॅटचा. बेसिकली ज्यावेळेस आपण जीएस आन्सर रायटिंग स्टार्ट करतो तर त्यावेळेस आपण जे आन्सर आहे ते इंट्रोडक्शन, मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन याच्यामध्येच लिहितो. पण त्याच्यामध्ये आपण बुलेट पॉईंट यूज करू शकतो किंवा हेडिंग किंवा सब हेडिंग आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर सिमिलरली एसे मध्ये आपल्याला काय करायचं आहे की ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. आपल्याला एसे पेपरमध्ये असं लिहून चालणार नाही. एसे मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पॅराग्राफ आणि फ्लो आपल्याला मेंटेन करता आला पाहिजे. ठीक आहे, इथं बुलेट्स पॉईंट्समध्ये कोणतेही डायमेन्शन्स वापरायचे नाहीत, म्हणजे कटाक्षानं त्या गोष्टी टाळायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं एसेमध्ये 2 गोष्टी, जसं तुम्हाला मी सांगितलं की तुमची क्लॅरिटी, त्यानंतर कोहरन्समध्ये काय होतो की तुमचा हा फ्लो येतो. लक्षात आलं. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे नेचर, की याचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे. एकतर काय की फॅक्च्युअल आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एक स्कीम घ्या किंवा एक आपण क्वेश्चन कन्सिडर करूया. वुमन एम्पॉवरमेंटवर जर प्रश्न आला, वुमन एम्पॉवरमेंट जनरली असं विचारलं असेल की डिफाईन द वुमन एम्पॉवरमेंट अँड इट्स ग्लोबलायझेशन इम्पॅक्ट ऑन वुमन एम्पॉवरमेंट, जर असा प्रश्न जर विचारलेला असेल तर आपण त्या ठिकाणी काय करायचंय, फक्त डेफिनेशन डायरेक्टली डेफिनेशनला स्ट्रक करायचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन लिहायची, त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन वुमन एम्पॉवरमेंट जर असेल तर मग ते डायरेक्टली हेडिंग टाकायची. जे काही सब पॉईंट असतील ते तिथे मेन्शन करायचे. 4 पॉईंट असतील, एक्झाम्पल तुमच्याकडे असेल ते एक्झाम्पल मेन्शन करणं आणि त्यानंतर कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करणं आणि तो आन्सर संपवणं. ठीक आहे, 150 किंवा 250 वर्ड्समध्ये. पण ह्या ठिकाणी जर बघितलं आपण एसे रायटिंगमध्ये तर हा पेपर आहे ना हा सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय की ब्रॉड, म्हणजे इथं तुमची थिंकिंग ॲबिलिटी दिसली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला मी म्हटलं की वुमन एम्पॉवरमेंटवर आपल्याला एसे पण आलेला आहे मागच्या वर्षीचा, म्हणजे माइंडसेटवर प्रश्न आहे एसे टॉपिकमध्ये. जर आपण जर 2025चा पेपर बघितला तर सबज्युगेशन ऑफ जे वुमन आहे तर हे सेकंडरी स्टेटस जे आहे ना वुमनचं, तर त्यांचं माइंडसेट कसं कारणीभूत ठरतं त्याचा प्रश्न आहे. तर हा खूप ब्रॉड टॉपिक आहे. तर तसं तुमचं त्या टॉपिकचं डिकोडिंग तुम्हाला करता आलं पाहिजे की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या मार्फतमध्ये वुमनचं सबज्युगेशन कसं होतं. फॉर एक्झाम्पल फॅमिली असेल, त्यानंतर सोसायटी असेल, त्यानंतर पॅट्रिआर्कियल माइंडसेट असेल, तर ह्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमधनं वुमनचं सबज्युगेशन कसं होतं, तर हे काय की सब्जेक्टिव्ह अॅनालिटिकल. म्हणजे हे जरी मी टॉपिक लिहिले, फॉर एक्झाम्पल सोसायटल लेवलवर वुमनचं सबज्युगेशन कसं होतं, तर तुम्हाला ते पॅट्रिआर्कीशी कनेक्ट करता आलं पाहिजे. पॅट्रिआर्कियल लेवलवर वुमनचं सबज्युगेशन कसं होतं हे तुम्हाला पॉलिटिकल लेवलवर कनेक्ट करता आलं पाहिजे. पॉलिटिकल लेवलवर कनेक्ट करताना तुम्ही काय सांगायचं की वुमनचं पार्टिसिपेशन किती आहे की पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनमध्ये. सिमिलरली आता ही पॉलिटिकल आहे तर त्याला इकॉनॉमीशी कनेक्ट करता आलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल लेबर फोर्स पार्टिसिपेशन किती रेशो आहे, म्हणजे वुमनचं इकॉनॉमीमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन म्हणजे त्या अॅनालिटिकल आणि सब्जेक्टिव्ह स्कीममधनं आपल्याला हे याच्यामधनं लक्षात येतं. म्हणजे इथं काय होतं की तुमची ही क्रिएटिव्हिटी. तर मी इथं काय केलं बघा की पर्सनल लेवलला, त्याच्यानंतर पॅट्रिआर्कल लेवलला, त्यानंतर सोसायटल लेवलला, फॅमिली लेवलला, पॉलिटिकल लेवलला, इकॉनॉमिक लेवलला, त्यानंतर आणखी एन्व्हायरमेंटल लेवलचं सबज्युगेशन कशा पद्धतीचं असू शकतं, तर हे सगळं कनेक्ट केलेलं. तर ही माझी काय दिसते माहिती आहे का याच्यामधनं क्रिएटिव्हिटी दिसते. ठीक आहे, तर अशाच पद्धतीची जी क्रिएटिव्हिटी आहे तर ही तुम्ही काय करू शकता एखाद्या टॉपिकवर किंवा अभ्यास करताना जर तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यामधनं मला काय समजलेलं आहे तर ही जर ऍक्टिव्हिटी तुम्ही जर करत असाल तर 100% सुद्धा एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल.
त्यानंतर नेक्स्ट आहे की डायमेन्शन्स. डायमेन्शनच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर मोजके 3 ते 4 डायमेन्शन्स असतात. म्हणजे जेवढं विचारलंय तेवढंच लिहायचं, फापट पसारा त्याच्यामध्ये लिहायचा नाही. तुम्हाला विचारलंय सिग्निफिकन्स, तुम्ही लिहून आला तिथं त्या आता फॉर एक्झाम्पल आपण जर एखादा प्रश्न बघितला क्वेश्चन काही दिवसापूर्वी एक्झामिनेशन मध्ये हा प्रश्न आला होता की डिफाईन द डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. तर याच्यामध्ये सिग्निफिकन्स ऑफ द डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर स्टुडंटला इथे एक्झामिनेशन मध्ये विचारलं, काय सिग्निफिकन्स विचारलेला आहे. स्टुडंट कधी कधी काय होतं की लिहून काय येतो की त्याला माहिती असलेली माहिती लिहून होतो, म्हणजे त्याला जी माहिती आहे इन्फॉर्मेशन ती त्या ठिकाणी लिहून. फॉर एक्झाम्पल काय की त्या लेअरचं कंपोजिशन कशा पद्धतीने आहे तर हे होतं. तर हे काय की रॉंग आन्सर आहे. तुम्हाला जेवढं विचारलं ना तेवढंच, म्हणजे टू द पॉईंट असं. पण एसे रायटिंग मध्ये आपला जो विषय आहे ना तर हा ब्रॉड विषय, जसं तुम्हाला सांगितलं सब्जेक्टिव्ह आणि अनालिटिकल. तुमची विचार करण्याची आणि इनोव्हेटिव्ह मेथड तुम्ही एका विषय की कशा पद्धतीने कनेक्ट करू शकता. आता मला जर सांगा, मी तुम्हाला हे उमंत सब्ज्युगेशन इथं सांगितलं वेगळ्या पद्धतीनं, मी हा विषय एन्व्हायरमेंटला सुद्धा कनेक्ट करू शकतो. कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो की फॉर एक्झाम्पल काही वुमनचं जे डिपेंडन्स आहे ते फायरवूडवर आहे किंवा पाण्यासाठी त्यांना भटकंती वगैरे करावं लागते आणि हे रिसोर्सेस डिप्लेट होत आहेत. कशामुळं की इकॉनॉमीमुळं. मग इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि वुमन सब्ज्युगेशन कशा पद्धतीने होतं हे इथं मी कनेक्ट करू शकलो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची क्रिएटिव्हिटी या ठिकाणी दिसली पाहिजे आन्सर रायटिंग करताना किंवा एसे लिहिताना. डायमेन्शनच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार करायचं जर बघितलं तर जसं तुम्हाला मी सांगितलं की याला एंड नाहीये, पण आपल्याला काय करायचं आहे की विचारलेल्या टॉपिकशी जसं आपण सिलेबस बघितला होता की टू कीप क्लोजली, म्हणजे त्या विषयाच्या अनुसरून त्याला क्लोजली काहीतरी मागं पुढे आपल्याला ते लिहायचं आहे. मग तुम्ही हिस्टॉरिकल डायमेन्शन्स असतील, जॉग्राफीच्या पर्स्पेक्टिव्ह डायमेन्शन्स असतील, इकॉनॉमी, सोसायटी, टेक्नॉलॉजी किंवा फिलॉसॉफीच्या पर्स्पेक्टिव्ह डायमेन्शन असतील, हे सगळे डायमेन्शन्स काय करायचे आहे एका फ्लोमध्ये, कोहरंट फ्लोमध्ये त्या ठिकाणी मांडायचे आहेत. सिमिलरली व्हिज्युअलच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, म्हणजे प्रेझेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर स्ट्रिक्टली आपल्याला काय करायचं आहे डायग्राम आणि मॅप्स जे आहेत ना तर ह्या एसे मध्ये काढायच्या. आता याच्याबद्दल काय आहे की खूप जणांमध्ये याच्यामध्ये थोडंसं कधी कधी काही जण काय सजेस्ट करतात की सिंपल जर डायग्राम काढली तरी चालतं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशन करत होतो 2015-16 साली, तर त्यावेळेस फेडरलिझमवर एक एसे आला होता. ठीक आहे. तर फेडरलिझमच्या एसेमध्ये तुमचं जर, आता मी इथं काय सांगितलं तुम्हाला, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ते पण तुमच्या एसे रायटिंगमध्ये दिसलं पाहिजे. मग कशा पद्धतीनं, तर एका स्टुडंटनं काय केलं होतं की फॉर एक्झाम्पल फेडरलिझमच्या एसेवर त्यांनी मायग्रेशन हा टॉपिक लिहित होता. लक्षात आलं. मायग्रेशन लिहिताना किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड लिहित असताना त्यांनी काय केलं की इंडियाचा एक छोटासा मॅप काढला, रफ मॅप, आणि त्यानं असं दाखवलं की युपी मध्ये जे काही पॉप्युलेशन आहे त्यांना जर आपण व्यवस्थित स्किल प्रोव्हाइड केली, त्या स्किल मार्फत काय होईल की सदर्न स्टेट आहे तर तिथं काय आहे की डिव्हिडंड क्रिएट झालेलं आहे, म्हणजे वर्क फोर्स जे आहे ते कमी प्रमाणामध्ये आहे. मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथलं जे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे किंवा फुलफिल क्वांटिटीमध्ये आहे हे डिफिसिट लेवलला आपण या ठिकाणी आणू शकतो. अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी तुम्ही सिंपल याच्यामध्ये कमी जागेमध्ये दाखवली तर ते ऍक्सेप्टेबल आहे. पण प्रत्येक पूर्ण पेपरमध्ये आणि असं पण सांगितलं जातं की सिंपल फ्लो चार्ट असतील तर हे चालतात, पण मोठ्या डायग्राम्स म्हणा किंवा एका एसे मध्ये वन इज टॉलरेबल. ठीक आहे. तर हे आपण कन्सिडर करू शकतो. खूपच इनोव्हेटिव्ह जर असेल आणि तुम्हाला ते रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, पण स्ट्रिक्टली एसे लिहिताना आपल्याला डायग्राम्स आणि मॅप अवॉइड करायचे आहेत. त्यानंतर जीएसचं आपण ज्यावेळेस आन्सर रायटिंग बघतो तर ज्यावेळेस जो स्टुडंट जास्त रिप्रेझेंटेशन चांगलं करतो डायग्रामच्या मार्फत, मॅप्सच्या मार्फत किंवा फ्लोचार्ट जास्त यूज करतो तर त्याचे मार्क येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हा डिफरन्स मेन आहे. आणि लास्ट पॉईंट आहे टोन. तर बेसिकली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल लँग्वेज आपण काय करतो जीएस आन्सर रायटिंगमध्ये लिहितो. फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला जेवढं विचारलं ना तेवढंच लिहायचं, बाकीचा फापट पसारा त्याच्यामध्ये लिहायचा नाही. आणि अदर साईडला ज्यावेळेस आपण याची लँग्वेज बघतो तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये एंगेजिंग लँग्वेज असली पाहिजे. आणि लिटरसी म्हणजे काय, लिटररी म्हणजे काय की ती भाषा समोरच्याला वाचताना ती सोपी वाटली पाहिजे. ठीक आहे. एक्झामिनरला तुम्ही समजून सांगताय ना तर त्याला ती सोपी वाटली पाहिजे. अशा पद्धतीमध्ये काय करायचे संवादात्मक, जसं तुम्हाला सांगितलं ना की तुमच्यामध्ये एसे पेपरमध्ये, तुमच्यामध्ये आणि एक्झामिनेशनमध्ये तुमचा एसे पेपर जो आहे ना तर हा संवाद साधणारा दुवा आहे. त्यामुळं लिहिताना अशा पद्धतीने लिहा की तुम्ही त्या एक्झामिनरला समजून सांगताय की मला हा टॉपिक किती सोप्या पद्धतीमध्ये समजलेला आहे. हेच सिंपल आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. हा. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे की हे डिफरंट टाइप्स ऑफ एसे. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला पेपरचा आउटलाईन सांगत होतो त्यावेळेस आपण हे डिस्कस केलेलं आहे की फॅक्च्युअल इश्यू बेस एसे कशा पद्धतीचे असतात. जसं सांगितलं GS1 मधनं पण एसे येतात, GS2 मधनं पण येतात. आणि दुसरा टाईप आहे फिलॉसॉफिकल एसे.
आता फिलॉसॉफिकल एसे जसं आपण पेपर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं, एक दोन टॉपिक आहेत फिलॉसॉफिकल एसेवर. हा, पहिला म्हणजे काय की यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस, आणि इथं दुसरा म्हणजे काय की नॉलेज विदाउट कम्पॅशन इज अ वेपन. तर अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत, तर जनरली मी असं सांगेल की नवीन विद्यार्थी जर प्रिपरेशन करत असतील, म्हणजे फ्रँक सजेशन आहे, मी काही तुम्हाला घाबरत नाहीये. अल्टिमेटली आपलं एम एक्झामिनेशन मध्ये काय की जास्तीत जास्त मार्क अचीव करणं हेच आपलं अल्टिमेटली एम आहे. इथं आपल्याला दुसरं काहीच प्रूव्ह करायचं नाहीये. ठीक आहे, लक्षात आलं? तर त्यामुळे असे टॉपिक चूज करताना थोडासा विचार करा. कारण फिलॉसॉफिकल एकतर आपल्याला कसं आहे की हा पॅटर्न चेंज झाल्यामुळे आपल्या मनामध्ये ऑलरेडी एक भीती आहे की मी आन्सर रायटिंग करू शकतो का नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की फिलॉसॉफिकल टॉपिक जर आले, ते जर व्यवस्थित डिकोड करता आले नाही, तर तुमचा डायरेक्शन एसेचा पूर्ण चुकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे की जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतं, पण ते त्यासाठी बनलेलं नसतं. ठीक आहे, म्हणजे हा युपीएससीला येऊन गेलेला टॉपिक आहे. आता एक्झॅक्टली याच्यामध्ये काय असतं माहिती का, फिलॉसॉफिकल एस्से मध्ये पहिलं तर असतं एक लिटरल मिनिंग. लिटरल मिनिंग म्हणजे जे दिलंय, जे वाचले, जे समजले त्याच्यामधनं, जे आता इथं आपल्याला काय समजले की जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतं, समुद्रामध्ये गेलं की ते सुरक्षित नसतं. कशामुळे नसतं? लाटा धडकू शकतात, तुफान येऊ शकतं, काही होऊ शकतं. हे त्याचं लिटरल मिनिंग आहे. पण लिटरल मिनिंग आपल्याला 1000 ते 1200 वर्ड्स मध्ये लिहायचंय का नाही लिहायचंय, त्याच्या मागचं जे मिनिंग लपलेलं आहे ना, तर ते आपल्याला एक्झामिनेशन मध्ये लिहायचंय. तर त्याला आपण काय म्हणूया, मेटाफोरिकल मिनिंग. ठीक आहे, म्हणजे कीवर्ड्स आयडेंटिफाय केल्यानंतर याच्यामध्ये काय की जहाज, त्यानंतर किनारा, त्यानंतर सुरक्षित असणं, म्हणजे याच्या अपोजिट, किनाऱ्याच्या अपोजिट काय की समुद्रात जाणे. म्हणजे किनाऱ्यावर म्हणजे काय की तुम्ही सेफ आहात, त्या ठिकाणी सेफ सेफ सिच्युएशन मध्ये आहात, पण त्याच्यामधून तुमची पर्सनॅलिटी एक्सप्लोर होते का, नाही होत. मग फॉर एक्झाम्पल याच्यातनं मी कीवर्ड्स काय आयडेंटिफाय केले, जहाज एक कीवर्ड आयडेंटिफाय केलं, दुसरं काय की कोस्ट एक कीवर्ड आयडेंटिफाय केलं, आणि तिसरं काय की सेफ हे आयडेंटिफाय केलं. पण हे काय झाले, लिटरल मिनिंग झाले. मग जहाज जे ना, तर माझ्यासाठी एक काय की हा एक लिटरल मिनिंग आहे, आणि माझं काम काय आहे की याला मेटाफोरिकल मिनिंग प्रोव्हाइड करणं. तर मी जहाजाचं कोणाशी कनेक्ट करू शकतो की फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या पर्सनल लाईफला सुद्धा कनेक्ट करू शकतो, की पर्सनल लेवलवर मी एखाद्या पीसफुल ठिकाणी आहे, पण माझं त्याच्यामधनं जे काही पर्सनॅलिटी त्याच्यामधनं बाहेर येणार आहे का. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊया, एक स्टुडंट आहे, तो खूप अभ्यास करतोय, म्हणजे 18-18 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करतोय, आणि त्याला काय वाटतं की माझं नॉलेज खूप जास्त आहे आणि मी इझिली पेपरमध्ये ते इम्प्लिकेट करू शकतो. पण कधी कधी कसं होतं माहितीये का, ही त्याची काय झाली माहितीये का की किनाऱ्या वाचण्याची सिच्युएशन झाली, म्हणजे त्यानं ती आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून बघितली का, नाही. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस जी आहे ना, तर बेसिकली ही काय आहे, किंवा एक्झामिनेशनची मेन्समध्ये आन्सर रायटिंग करायचं आहे, तर हे काय आहे की समुद्रामध्ये जाण्यासारखं आहे, म्हणजे चॅलेंज फेस करण्यासारखं आहे, क्रिटिसिझम फेस करण्यासारखं आहे. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की म्हणजे त्याच्या मागचं जे मिनिंग आहे ना, लिटरल मिनिंग, आणि त्याच्या मागचं जे मेटाफोरिकल मिनिंग आहे, तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे फिलॉसॉफिकल एसेचे म्हणजे हा प्रकार असतो, एक फॅक्च्युअल इशू बेस एसे आणि दुसरा काय की फिलॉसॉफिकल एसे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जे लिहितोय ते एक्झामिनरला आवडेल का नाही. मग याच्यामध्ये काय आहे की एक्झामिनर बेसिकली काय बघत असतो, तर हे सिम्पल फॉर्मॅट लक्षात ठेवा, USBELOC. आता यू म्हणजे काय की तुमची टॉपिक बद्दलची अंडरस्टँडिंग, तुम्हाला एक्झॅक्टली टॉपिक खरंच समजलंय का, तर हे एक्झामिनर त्यात चेक करत असतो. आता मला सांगा, तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे, आणि गावाला जाताना तुम्ही जर मॅपच जर चुकीचा टाकला, किंवा तुम्ही जर रोडच चुकीचा घेतला, तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचताल का, नाही पोहोचणार. ऑब्विसली पोहोचणार नाही. मग सिमिलरली एसेचं तसंच असतं, तुम्हाला जो दिलेला टॉपिक आहे, तुम्ही जो टॉपिक लिहिताय, त्याचं जर तुम्हाला लिटरल आणि मेटाफोरिकल मिनिंग जर अंडरस्टँड झालं नाही, तर तो एसे फुलफिल होईल का, म्हणजे तुमच्या डेस्टिनेशन तुम्हाला त्यातनं मार्क येतील का, नाही. एक्झामिनरला लगेच कळतं की स्टुडंटची लिटरल अंडरस्टँडिंग आणि मेटाफोरिकल अंडरस्टँडिंग याच्यामधनं क्लिअर नाहीये. ठीक आहे, मग तुमच्या ते इंट्रोडक्शन मध्ये कळो, तुमच्या मेन बॉडी पार्टमधनं कळो, तिथं मार्क येत नाहीत. त्यामुळं टॉपिक वाचल्यानंतर त्याची अंडरस्टँडिंग होणं खूप महत्वाची आहे. एक्झामिनर हेच बघत असतो. आता फॉर एक्झाम्पल आपण एक टॉपिक बघूया, पोवर्टी एनिवेअर इज अ थ्रेट टू द प्रॉस्पेरिटी एनिवेअर. बेसिकली आता याच्या टॉपिकमध्ये काय विचारलेलं आहे, जगामध्ये गरिबी हे काय की म्हणजे कुठं पण गरिबी असू द्या, पण ते काय करते, प्रॉस्पेरिटी जिथं कुठं असेल ना, तर त्याला थ्रेट क्रिएट करते. ठीक आहे, म्हणजे पोवर्टी आणि प्रॉस्पेरिटी याच्यामधलं काय केलेलं आहे, त्यांनी कोरिलेशन सांगितलेलं आहे. आता बेसिकली हा टॉपिक मला सांगतोय का की हा फक्त महाराष्ट्रामधला टॉपिक आहे, नाही सांगत आहे. मग मी जर समजा एखादा स्टुडंट कधी कधी काय करतो की फॉर एक्झाम्पल त्या रिजन मधला असेल, तर ते आपसुक त्या विद्यार्थ्याकडनं तसं होतं, म्हणजे इट इज अ ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन हॅबिट म्हणूया त्याला आपण,
मग तो काय करतो की महाराष्ट्राशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इट इज वन ऑफ द डायमेन्शन. तुमचं एक डायमेन्शन असू शकतं, पण तुम्ही जर पूर्ण एसे जर फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड लिहिला, महाराष्ट्राच्या रिलेटेड ज्या काही कमिटीज वगैरे होतात त्या जर त्याच्यामध्ये पुट केल्या तर त्याच्यामधनं मार्क येणार नाही. आता इथं महाराष्ट्र पण सांगितले नाहीये, इथं इंडिया पण सांगितले नाही किंवा वर्ल्ड लेवलला पण सांगितलं नाहीये. मग ऍज अ स्टुडंट म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या लोकल पासून तर ग्लोबल लेवल पर्यंत आपल्याला हे टॉपिक कनेक्ट करायचं आहे. तर ही आपली अंडरस्टँडिंग याच्यामधनं दिसते. दुसरं आहे स्ट्रक्चर. जसं तुम्हाला मी सांगितलं की तुमचे जे विचार आहेत, तुमचे ज्या डायमेन्शन्स आहेत ते व्यवस्थित मांडले आहेत का नाही. आता एखाद्या एसेचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सिमिलरली इंट्रोडक्शन, मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन. त्या कन्क्लुजन मध्ये सुद्धा ना 2 प्रकारचे पॅराग्राफ असतात. एक असतं आपलं फायनल कन्क्लुजन आणि त्याच्या आधी जे लिहिलं असतं त्याला काय म्हणतात, पेनल्टेटिव्ह कन्क्लुजन. म्हणजे ठीक आहे, म्हणजे कन्क्लुजनच्या आधीचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात पेनल्टेटिव्ह कन्क्लुजन. तो संक्षिप्त, म्हणजे इथं काय लिहावं लागतं की तुमचे थॉट या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतात. तर स्ट्रक्चर बघत असताना आता फॉर एक्झाम्पल जर आपण काय करूया, एखादं घर बांधणीचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, घर जर आपल्याला बांधायचं असेल तर आपण असं करतो का की पहिल्यांदा छत बांधतो, मग नंतर पाया बांधतो. मग तसं केलं तर घर ढासळून जाईल किंवा ते स्ट्रक्चरच कम्प्लीट होणार नाही. त्यामुळं एका मॅनरमध्ये, फ्लोमध्ये ते सगळे डायमेन्शन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याचा पाया पक्का करावा लागेल. मग हे पाया पक्का करणं कशातनं दिसतं की तुमच्या टॉपिकची जी काही अंडरस्टँडिंग झालेली आहे, तुम्हाला टॉपिक व्यवस्थित समजलाय का नाही, तर हे कशामधनं दिसतं, तुमच्या इंट्रोडक्शन मधनं दिसतं. ठीक आहे, एक्झामिनर इंट्रोडक्शनवर जास्तीत जास्त फोकस करतो. युनिक गोष्टी ज्या आहेत ना, फॉर एक्झाम्पल आता तुमचा जो पेपर आहे, एक्झामिनर भलेही सगळं पेपर वाचत असं कधीच नसतं. ठीक आहे, त्याच्याकडे भरपूर पेपर असतात. त्यामुळं तुमचं इंट्रोडक्शन युनिक असलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे एखादा विद्यार्थी त्याचा युनिकनेस किंवा त्याचा इम्पॅक्ट जो ना हा कुठे दाखवू शकतो, एकतर इंट्रोडक्शन मध्ये. कारण इंट्रोडक्शन असतात ना, किंवा आपण स्टोरी टाईप इंट्रोडक्शन वगैरे लिहितो. कधी कधी कसं होतं की सोशल बिहेवियर मुळे म्हणा किंवा त्याच्या स्वतःच्या परसेप्शनमुळे म्हणा किंवा त्याची जी इनडेप्थ अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामुळे म्हणा, तर त्या विद्यार्थ्यांचे तसे थॉट प्रोसेस किंवा परसेप्शन बनलेले असतात. ठीक आहे, तुमचा युनिकनेस तुमच्या येणाऱ्या एक्सपिरियन्समधनं दिसत असतो किंवा तुम्ही काय वाचता, किती क्वालिटीचं मटेरियल वाचता, हे त्याच्यामधनं येत असतं. दुसरी गोष्ट आहे, मी काय सांगितलं की आता आपल्याला काय करायचं आहे, भिंती बांधायच्या आहेत दुसऱ्या प्रोसेसमध्ये. आणि त्याच्यानंतर तिसरं काय की आपल्याला स्लॅब टाकायचा आहे. ठीक आहे, मग हे सेम तसं आहे, भिंती जे आहेत तुमचे हे मेन बॉडी पार्ट आहे आणि तुमचा जो हा स्लॅब आहे हा कन्क्लुजनचा पार्ट आहे. म्हणजे काय की इथं स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की बॅलन्स. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जे डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करताय ना, तर प्रत्येक डायमेन्शन्स मध्ये बॅलन्स असणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नको व्हायला की फक्त वन साइडेड एसे लिहिलाय आणि दुसरी जी साईड आहे ती अनटच ठेवलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल AI वर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपल्याला जर प्रश्न आला किंवा आतापर्यंत आपण जे जर प्रिव्हियस क्वेश्चन इयरचं एक्झामिनेशन मधलं अनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की बरेच टॉपिक हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पण येऊन गेलेले आहेत. मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जर टॉपिक आला तर आपल्याला त्याची पॉझिटिव्ह साईड पण सांगायची आहे आणि त्याबरोबर त्याचे निगेटिव्ह साईड्स किंवा चॅलेंजेस म्हणा किंवा क्रिटिसिझम म्हणा तर हे सुद्धा मेन्शन्स करायचे आहेत. आणि हे 2 गोष्टी केल्यानंतर तुमचं जे ॲनालिसिस आहे त्याच्यामधनं, तर हे सुद्धा त्या ठिकाणी मिडल पाथ जसं आपण त्याला म्हणतो, तर हा सुद्धा काय करायचा आहे, प्रोव्हाइड करायचा आहे. आणि हे काय रिप्रेझेंट करतं की तुमचं बॅलन्स रिप्रेझेंट करतं. ठीक आहे, वन साइडेड गोष्टी याच्यामध्ये लिहायच्या नाहीत कोणत्या पण एस्से मध्ये. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट, एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे की ते जे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिजे. आता एक्झामिनेशनमध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये लिहिताना असलेली स्टोरी ही आपण इमॅजिनरी क्रिएट करू शकतो किंवा तुमच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सवरती स्टोरी होऊ शकते. पण एक्झाम्पल्स जे आहेत ना, तर हे फक्त रिअल लाईफशी जोडलेले असायला पाहिजे. एक्झाम्पल आपण तिथं मनानं स्वतः क्रिएट करू शकत नाही आणि तसं जर केलं तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल मार्कवर पडतो. आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, डिजिटल टेक्नॉलॉजीचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता टेक्नॉलॉजीवर जर टॉपिक आला आणि आपल्याला हे एक्झाम्पल म्हणून जर पुट करायचं असेल डिजिटल टेक्नॉलॉजी, की डिजिटल टेक्नॉलॉजी इज गुड, आता फक्त एवढंच लिहून चालणार आहे का? नाही चालणार. तर आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे, एखादा टॉपिक जर असेल तर त्या टॉपिकमधनं तुम्ही तुमचं डायमेन्शन्स काय आहे ती एक गोष्ट, त्यानंतर त्याच्यामधनं कोणती व्हॅल्यू तुम्ही एक्सप्लेन करणार आहात ती व्हॅल्यू एक्सप्लेन करायची, म्हणजे एसएची थीम काय आहे ती एक्सप्लेन करायची. त्यानंतर एक्झाम्पल प्रोव्हाइड करायचं आणि हे एक्झाम्पल आहे ना
तुमच्या एसे टॉपिकची जी काही थीम आहे किंवा ती जी एक्सप्लेनेशन आहे तर त्याला ते कनेक्ट झाले असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, मी फक्त डिजिटल टेक्नॉलॉजीवर समजा एक डायमेन्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आणि त्याची कशा पद्धतीनं सिग्निफिकन्स आहे तुम्हाला जर सांगितलं तर हे जास्त इम्पॅक्टफुल ठरत नाही जोपर्यंत मी त्याला डेटा प्रोव्हाइड करत नाही. फॉर एक्झाम्पल काय की नीती आयोगचं किंवा आरबीआयचं हे ऑब्झर्वेशन आहे की मागच्या महिन्यामध्ये किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचं हे ऑब्झर्वेशन आहे की मागच्या महिन्यामध्ये काय झालंय की 10 मिलियन म्हणा किंवा 10 बिलियन म्हणा तर हे डिजिटल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. तर हे जे जस्टिफिकेशन आहे ना तुमच्या एक्झाम्पलला तर हे सजेस्ट करतं की तुमची आन्सर रायटिंगची डेप्थ किती आहे किंवा तुम्ही एक्झाम्पल कसे कम्प्लीट यूज करता. त्यानंतर पुढचं डायमेन्शन बघूया आपण. त्यानंतर आहे लँग्वेज. आता लँग्वेज जसं मी तुम्हाला सांगितलं ना की शशी थरूर सारखी किंवा ऑक्सफर्डमध्ये जी लँग्वेज यूज करतात ती असणं गरजेचं नाहीये किंवा मराठीमध्ये सुद्धा जे काही ऑथर वगैरे असतील कवी वगैरे असतील तशी कलात्मक लँग्वेज असणं सुद्धा गरजेचं नाहीये. सिम्पल तुम्हाला काय म्हणायचंय ना तर ते कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज विथ क्लॅरिटी ती लँग्वेज असते सिम्पल, त्यानंतर क्लिअर आणि कॉन्स्टिट्युशनला धरून म्हणजे डिग्निफाईड लँग्वेज त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मला एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, ठीक आहे. आपण एखाद्याला ज्यावेळेस आपण मॅपचं डायरेक्शन समजून सांगतो, आता फॉर एक्झाम्पल काय की समोरच्या चौकामध्ये गेलात की राईट साईडला तुम्ही वळा, राईट साईडला गेला की त्या ठिकाणी तुम्हाला एक मंदिर दिसेल, मंदिर दिसल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला तुमचं जे लोकेशन आहे ते लोकेशन आहे. तेवढ्या सिंपल भाषेमध्ये आपण त्याला समजून सांगितलेलं आहे, तो त्याच्या डेस्टिनेशनवर डेफिनेटली जाईल. पण तुमची जर लँग्वेज बरोबर नसेल, तुम्हाला काय म्हणायचं हे कन्वे जर तुम्हाला नीट करता आलं नाही तर एक्झामिनर जो आहे तो कन्फ्यूज होतो. कारण तुम्ही लिहिलेला पेपरच हा एक्झामिनर आणि आपल्यामधला दुवा आहे आपली पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करण्यासाठी. भरपूर मुलांच्या माइंडसेटमध्ये ना एक कॉमन मिसकन्सेप्शन असतं. कधी कधी असं काय असतं की पेपर लिहिल्यानंतर मुलांना वाटतं की मला हे म्हणायचं होतं, मला हे इंटरप्रिट करायचं होतं, पण जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लिहित नाहीत किंवा त्या ठिकाणी शो करत नाही तोपर्यंत त्या एक्झामिनरला काहीही कळत नाही. तो आपला मठ्ठ बसलेला असतो, त्याला फक्त तुम्ही जेव्हा लिहिलेलं आहे त्याच्यावरच तुमचं इंटरप्रिटेशन करणार, त्याच्यावरच तुम्हाला ते मार्क्स अलॉट करणार, ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जे म्हणायचे ते पेपरमध्ये लिहा, 100% लिहा. फक्त असं अज्युम करू नका की मला हे म्हणायचं होतं किंवा मला हे कनेक्ट करायचं होतं, तसं चालत नाही एक्झामिनेशनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे ओरिजिनॅलिटी. आता बेसिकली काय होतं माहिती आहे का, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये हे जे एक्झामिनेशन असतात ना हे खूप आउटस्टँडिंग आणि हुशार एक्झामिनर्स असतात, लिबरल एक्झामिनर्स असतात. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण काय करतो की बऱ्याच वेळेस क्लासेसचं जे मटेरियल आहे ना एक्झामिनेशन जशी जशी जवळ येते तसं आपण काय करतो एस साठी म्हणा किंवा GS2 साठी आपण एक्झाम्पल्स म्हणून फॉर्डर मटेरियल म्हणून क्लासेसचे एक्झाम्पल्स जमा करतो आणि तेच पेपरमध्ये काय करतो लिहितो. आता हे जर तुम्ही करत असाल तर तुमच्या बरोबर असे थाउजंड्स ऑफ स्टुडंट असतील जे मेसला अपियर असतील आणि ते सुद्धा काय करत असतील एखाद्या मार्केटमधल्या रेप्युटेड क्लासचे ते मटेरियल यूज करत असतील. आता मला सांगा सेम एक्झाम्पल तुम्ही जर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असाल तर एक्झामिनरला कंटाळा येणार नाही? 100% कंटाळा येणार आहे. तुम्ही लिडरशिपवर जर सेम एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असाल किंवा लोकल लेवलचं सेम एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असाल तर वाचून वाचून एक्झामिनरचं इंटरप्रिटेशन हे होतं की यांनी काय केलेलं आहे कॉपी पेस्ट केलेलं आहे. म्हणजे स्वतः स्टुडंटनं आन्सर रायटिंगमध्ये किंवा एसे लिहिण्यामध्ये एफर्ट्स घेतले नाहीत. मग हे एफर्ट्स कसे दिसतात की फॉर एक्झाम्पल तुम्ही न्यूजपेपर वाचताय, तुम्हाला न्यूजपेपरमधलं काहीतरी एखादं लोकल एक्झाम्पल सापडलं, मग तुम्ही ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, डायरी तुम्ही त्यासाठी वेगळी सेपरेट बनवा. प्रेसिडेंटचे स्पीच तुम्ही आवर्जून वाचा. प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल किंवा प्राईम मिनिस्टर असतील किंवा प्राईम मिनिस्टर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्या मन की बात मधनं सुद्धा आपल्याला काय होतात की लोकल एक्झाम्पल्स त्या ठिकाणी बघायला मिळतात, ठीक आहे. म्हणजे आयोगाला कमिशनला बोलका पोपट नको, म्हणजे त्याला जे सांगितलं ना, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की क्लासचं जे मटेरियल आहे ते फक्त त्याला नको, तर त्याच्यामधनं तुमची युनिकनेस डायव्हर्सिटी ही त्याच्यामधनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे युनिकनेस. ज्यावेळेस मी तुम्हाला कन्क्लुजनचा पार्ट सांगाल ना, मला एसे मध्ये 150 मार्क्स का आले तर ते फक्त युनिकनेसमुळे आले, मी तुम्हाला समजून सांगेन. त्यानंतर शेवटचा पार्ट आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन कसं असलं पाहिजे की ऑप्टिमिस्टिक, होपफुल आणि सोल्युशन ओरिएंटेड कन्क्लुजन असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला एसेचे टॉपिक दिले असतात 8 एसेचे टॉपिक, तर सिंगल एसे टॉपिक हा केस स्टडी म्हणून असतो, प्रत्येक एसे टॉपिक हा केस स्टडी म्हणून असतो. तर त्यामुळे त्याला ऑप्टिमिस्टिक, होपफुल आणि सोल्युशन ओरिएंटेडच त्याला एंड करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण असं बघितलं की क्लायमेट चेंजवर एसे आलेला आहे, आता क्लायमेट चेंजवर एसे आलेला आहे तर आपल्याला तिथं फक्त असं लिहून चालणार नाही, आता आपलं काही खरं नाहीये, आता
म्हणजे जग बुडणार आहे आणि क्लायमेट चेंज खूप वाईट परिणाम होईल, असं लिहून चालेल का? एक्झामिनर त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही, त्याला मार्क पण देणार नाही, तो त्याच्यात तुमची क्यू सुद्धा येणार नाही माहिती का एक्झामिनरला. मग त्याच्याऐवजी जर आपण असं बेटर लिहिलं की ठीक आहे, क्लायमेट चेंज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांनी मिळून जर त्याच्यावर काम जर केलं, म्हणजे सगळे स्टेक होल्डर जर एकत्र आले, त्याच्यावर जर काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला, तर हा प्रॉब्लेम सुद्धा आपण काय करू शकतो, त्याला अडॅप्शन करू शकतो किंवा मिटिगेट करू शकतो ह्या प्रॉब्लेम सुद्धा. ठीक आहे, म्हणजे एकतर अडॅप्ट करू शकतो किंवा मिटिगेट करू शकतो. मग शेवटी जाताना आयदर तुम्ही तुमच्या इंडियामध्ये जे काही प्रिन्सिपल सांगितलेले आहेत क्लायमेटच्या चेंजबद्दल, फॉर एक्झाम्पल वसुधैव कुटुंबकम याच्याबद्दल सांगितलेलं आहे, किंवा आपल्या प्राईम मिनिस्टरनं काय सांगितलेलं आहे की पंचसूत्र दिले आहे किंवा पंचमूर्ती आपण त्याला म्हणूया, तर त्याच्याबद्दल तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीचं काय असलं पाहिजे, ऑप्टिमिस्टिक, होपफुल आणि सोल्युशन ओरिएंटेड कन्क्लुजन त्या ठिकाणी असलं पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर मेन आपला पार्ट आहे पुढचा, स्ट्रक्चर ऑफ द एसे, इंट्रोडक्शन, बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन. कोणता पण एसे लिहिताना आपल्याला एक काळजी लक्षात घ्यायची आहे की आपला हा एसे जो आहे ना, हा 3 पार्टमध्ये डिवाइड झाला पाहिजे, आणि डिपेंडिंग अपॉन वेटेज आपल्याला काय करायचं त्याला बघूया. तर पहिला आहे इंट्रोडक्शनचा पार्ट. इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 to 15% त्याला वेटेज द्यायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण कन्सिडर केलं की 1000 ते 1200 वर्ड्स त्याच्यामध्ये येतात, तर अराउंड 150 वर्ड्स आपल्याला काय करायचे आहेत इंट्रोडक्शनसाठी अलॉट करायचे आहेत. आणि सिमिलरली कन्क्लुजनसाठी सुद्धा जो पार्ट आहे ना, हा 10 to 15% ऑफ द दॅट टोटल 1000 to 1200 वर्ड्स सुद्धा आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, सिमिलरली 150 वर्ड्स हे कन्क्लुजनला सुद्धा प्रोव्हाइड करायचे आहेत. इथं काय झालं की 300 वर्ड्समध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन संपलं पाहिजे. बाकीचे जे काही 700 ते 900 वर्ड्स आहेत, तर हे तुमचं काय असलं पाहिजे, मेन बॉडी पार्ट असलं पाहिजे. मेन अनालिसिस जे आहे ना, तर ही अनालिटिकल थिंकिंग जी आहे ना, तर ही तुमच्या मेन बॉडी पॅराग्राफमधनं दिसते. ठीक आहे, आता इंट्रोडक्शन स्टार्ट करण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे वेगवेगळे टाइप्स आहेत, डिफरंट टाइप्स आहेत डिपेंडिंग अपॉन. जसं तुम्हाला मी सांगितलं, कधी कधी आपण सिच्युएशन बेस एखादी स्टोरी क्रिएट करू शकतो, किंवा तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स असेल त्याच्यानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, इंट्रोडक्शन लिहू शकतो. त्यानंतर अनेक्डोट सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आता स्टोरी आणि अनेक्डोट मध्ये फरक काय की इथं खूप मुलांचं कन्फ्युजन होतं की त्यांना स्टोरी आणि अनेक्डोट हे सेमच वाटायला लागतात, पण स्टोरीमध्ये आणि अनेक्डोटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे काय की स्टोरी असतात ना, ह्या इमॅजिनरी सुद्धा असतात, किंवा ह्या तुम्ही पर्सनल स्टोरी सुद्धा त्या ठिकाणी एसेमध्ये लिहू शकता, पण त्या टॉपिकशी कनेक्टेड झाल्या पाहिजे. हे सिंगल क्रायटेरिया आहे, टॉपिकचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुम्ही लिहिलेली स्टोरी त्या टॉपिकशी कनेक्ट झाली पाहिजे, एवढंच मिनिमम क्रायटेरिया आहे. अनेक्डोट जे असतात ना, तर हे काय असतात माहिती आहे का, हे एका पॅराग्राफमध्ये मॅक्झिमम एक पॅराग्राफ किंवा त्याच्यानंतर येणारा छोटासा पॅराग्राफ, एवढेच त्याचे लिमिटेशन्स आहेत. आणि हे जे असतात ना, हे नोन असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की महात्मा गांधीबद्दल लिहितोय, किंवा एखाद्या वर्ल्ड फेमस लिडरशिप बद्दल लिहितोय, किंवा वर्ल्ड मधला फेमस इन्सिडेंट जर असेल ना, तर त्याच्याबद्दल आपण जर लिहित असेल, तर तो अनेक्डोट म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे, तर हा बेसिक डिफरन्स आहे स्टोरी बेस्ड इंट्रोडक्शन आणि अनेक्डोट बेस्ड इंट्रोडक्शन याच्यामध्ये. त्यानंतर आणखी वेगळा प्रकार काय आहे की तुम्ही एखादी तुम्हाला जर कविता माहित असेल, तर तुम्ही त्या कवितेने सुद्धा हे करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपण लहानपणीपासून कविता वाचली असतील, कोणाकोणाचं स्ट्रॉंग पाठांतर असतं, किंवा आवडणारी कविता जर असेल, तर त्यानं सुद्धा तुम्ही एसेचं स्टार्ट करू शकता. पण एकच क्रायटेरिया आहे की तो एसे टॉपिक त्याला कनेक्ट झाला पाहिजे, व्यवस्थित कनेक्ट झाला पाहिजे. त्यानंतर कोटेशन स्टार्ट करू शकता, किंवा एसेमध्ये असलेल्या वर्ड्सच्या एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्ही करू शकता, तुमचं इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकता. ठीक आहे, एसे लिहिताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की एसे वाचल्यानंतर त्या एक्झामिनरच्या माइंडमध्ये क्युरियोसिटी निर्माण झाली पाहिजे की आता हा पुढे काय लिहिणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला आपल्याला काय करायचं आहे की तो एक्झामिनर हा लहान मुलासारखा आहे, आपल्याला त्याच्या बोटाला पकडायचं आहे आणि त्याला कन्क्लुजन पर्यंत घेऊन जायचं आहे. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की त्याला चलताना अडथळा निर्माण न झाला पाहिजे, हे आपलं महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे, मेन बॉडी पार्टमध्ये पण आपण काय करू शकतो की जसं तुम्हाला मी सांगितलं, 70 to 80% हा मेन बॉडी पार्टचा मेन त्याच्यामध्ये आपल्याला कंटेंट प्रोव्हाइड करायचा असतो. पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये जसं आपण स्ट्रक्चरिंगमध्ये आता बघितलं की पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचा असतो, डायमेन्शन्स व्यवस्थित तुम्हाला मांडायचे असतात, त्याच्यामधलं जे लॉजिकल कोहरन्स आहे, फॉर एक्झाम्पल एका डायमेन्शनमध्ये मधनं दुसऱ्या डायमेन्शन्समध्ये जाताना, तर ते सुद्धा व्यवस्थित मेंटेन करता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या डायमेन्शनचं तुम्हाला जर जस्टिफिकेशन द्यायचं असेल, तर केस स्टडीज प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला केस स्टडीज, कोटेशन किंवा गव्हर्नमेंटच्या योजना माहीत नसतील, तर तिथं काहीही लिहू नका, चालतं, पण स्वतःचं निगेटिव्ह इम्प्रेशन त्या ठिकाणी क्रिएट करू नका. ठीक आहे, म्हणजे डाटा कधी कधी स्टुडंट काय करतात,
की मी भरपूर स्टुडंटकडनं अशा गोष्टी ऐकल्यात की तुमच्याकडे जर डाटा अवेलेबल नसेल आणि तुम्ही जर काही लिहिलं तरी चालतं, पण हे असं नसतं. एक्झामिनर जे असतात ते आपल्यापेक्षा खूप हुशार असतात. ठीक आहे, आपलं जेवढं वय नाहीये ना किंवा आपलं जेवढं प्रिपरेशनचं वय नाही ना तेवढ्या त्या लोकांचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या मनाचं काहीही लिहून यायचं नाहीये. जर तुम्हाला माहित असेलच तरच लिहून या. आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, एक्झाम्पल जे असतात ही रिअल लाईफ घडलेले एक्झाम्पल असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना माहित असतं एक्झाम्पल तुम्ही इमॅजिनरी क्रिएट करू शकत नाही. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता बॉडी पॅराग्राफमध्ये समजा एखादा डायमेन्शन तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर पहिली सिंपल फॉर्म्युला याच्यामध्ये काय आहे की तुमचा जो पॉईंट आहे ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं की सोशल डायमेन्शन तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. ओके, त्यानंतर सोशल डायमेन्शनच्या पॉईंट नंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामधली व्हॅल्यू आयडेंटिफाय करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल वुमन एम्पॉवरमेंट मधले तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट मधले याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे की सबज्युगेशन्स किंवा इनइक्वेलिटी. आता आपण बघतो की प्रत्येक लेवलला वुमनला इनइक्वेलिटी फेस करावं लागते. मग मी व्हॅल्यू याच्यामध्ये काय आयडेंटिफाय केली, इनइक्वेलिटी ही व्हॅल्यू आयडेंटिफाय केली. मग माझं जे एक्सप्लेनेशन असणार आहे तर ह्या सोशल डायमेन्शन आणि इनइक्वेलिटी म्हणजे ते वुमनचं सबज्युगेशन करण्यासाठी इनइक्वेलिटी कशा पद्धतीने कारणीभूत ठरू शकते तर हे या ठिकाणी मी प्रोव्हाइड करणार. आणि माझ्या एक्सप्लेनेशनला मी एक्झाम्पल देऊन सबस्टॅन्शिएट करणार की फॉर एक्झाम्पल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जर डाटा असेल, ठीक आहे, किंवा मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड रिलेटेड जे काही डाटा वगैरे असेल किंवा नीती आयोगचा काही रिपोर्ट वगैरे आला असेल किंवा इनइक्वेलिटी रिलेटेड जे काही रिपोर्ट्स वगैरे आले असतील तर त्या रिपोर्ट्समधनं कोटेशन करून काय करू शकतो मी असं शो करू शकतो की कशा पद्धतीनं वुमनचं सबज्युगेशन होतं सोसायटल लेवलला. ठीक आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी डाटा प्रोव्हाइड करू शकता, फॅक्ट्स प्रोव्हाइड करू शकता. तुम्हाला एखाद्या बुकचं जरी रेफरन्स असेल तर तुम्ही त्या बुकला सुद्धा रेफर किंवा कोट त्या ठिकाणी करू शकता एखाद्या ब्रॅकेटमध्ये. लक्षात आलं तुम्हाला? माहीत नसेल तर ठीक आहे लिहू नका, पण जेवढं माहिती तेवढं ऍटलिस्ट लिहिण्याचा प्रयत्न वगैरे करा. आणि एक्झॅक्ट फिगर जर तुम्हाला माहित नसेल, एक्झॅक्ट डेटा जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तो रेंजमध्ये सुद्धा लिहू शकता. मग हे सेफेस्ट ऑप्शन आहे रेंजमध्ये तो डाटा प्रोव्हाइड करायचा. ठीक आहे, रेंज पण अशी नसावी की या ठिकाणी 0 लिहिले आणि या ठिकाणी 1000 लिहिले, अशी रेंज नसावी. ठीक आहे, ती रेंज सुद्धा आहे ना एक्झामिनरला वाटलं अपील झालेली रेंज असावी. म्हणजे फॉर एक्झाम्पल 20% to 25% एवढं वुमनचं लेबर फोर्समध्ये पार्टिसिपेशन आहे तर हे एक्झामिनर सुद्धा समजून घेतो. पण तुम्ही असंच लिहिलं 0 ते 100 पर्यंत मग तो म्हणतो की यानं काहीतरी ब्लेंडर केलेलं आहे, काहीतरी पानं भरवायचे म्हणून हा काहीतरी स्टुडंट असं काहीतरी करतोय. त्यानंतर नेक्स्ट आपलं पार्ट आहे कन्क्लुजन पार्ट. जसं तुम्हाला सांगितलं मी 10 to 15% अलॉट करायचं आहे आणि वर्ड्समध्ये जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो हा 150 वर्ड्समध्ये येतो. कन्क्लुजन लिहिताना सुद्धा आपल्याला त्या कन्क्लुजनमध्ये बॅलन्स लिहिणं महत्त्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला मी सांगितलं कन्क्लुजन लिहिताना त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात, पेनल्टेटिव्ह कन्क्लुजन आणि दुसरं काय कन्क्लुजनचा फायनल पार्ट. म्हणजे ह्या पेनल्टेटिव्ह कन्क्लुजनमध्ये ना तुमचं जे स्वतःचं वैयक्तिक मत आहे किंवा तुमची जी होल एसे लिहून तुमची जी अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेली आहे तर आपल्याला काय करायचं ह्या पेनल्टेटिव्ह कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे. आणि दुसरा जो कन्क्लुजनचा मेन पार्ट आहे ना तर तो ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह एकतर कॉन्स्टिट्यूशनला जोडणारा किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही फ्युचरमधल्या ज्या योजना आहेत त्यांना जोडणारा तर हा कन्क्लुजनचा पार्ट असावा. जसं तुम्हाला मी सांगितलं एक तर बॅलन्स असावं तर ह्या पार्टमध्ये ते आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता जसं आपण टेक्नॉलॉजीचा टॉपिक बघितला होता, एआयच्या रिलेटेड जर आपल्याला टॉपिक आला लिहिण्यासाठी तर आपण त्याचे पॉझिटिव्ह पण लिहूया, त्याच्या रिलेटेड चॅलेंजेस पण प्रोव्हाइड करूया. आणि ह्या दोन्ही गोष्टी पण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामधला मिडल पाथ शोधायचा आहे. म्हणजे ठीक आहे टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड हे चॅलेंजेस आहेत, पण आपण जर व्यवस्थित हे जर मेजर्स घेतले किंवा हे जर इफेक्टिव्ह मेजर्स आपण इम्प्लिमेंट केले तर आपण त्याचा टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो. मागच्या वर्षी आपण जर ऑब्झर्व केलं असेल तर आपल्याला एक गोष्ट अशी याच्यात लक्षात येते, जस्ट 1 मिनिट. हां, सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. आता इथं सोशल नेटवर्किंगवर टॉपिक विचारलेला आहे. जसं तुम्हाला मी म्हणलं ना टेक्नॉलॉजीचा उपयोग. आता याचं जर इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं म्हणलं तर आपण अशा पद्धतीने स्टार्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय की एखाद्या रिजनमध्ये फ्लड आलेली आहे आणि गव्हर्नमेंटचे जे काही नॉर्मल चॅनल आहेत म्हणजे सर्व्हिस डिलिव्हरीचे गव्हर्नन्सचे जे काही चॅनल आहेत ते हे फ्लडमुळे त्याला रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की जे काही सोशल नेटवर्किंग असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल तिथले सेल्फ हेल्प ग्रुप असतील किंवा व्हॉलंटरी ग्रुप्स वगैरे असतील यांनी काय केलं सोशल मीडियाचा उपयोग करून गव्हर्नन्सच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या कशा पद्धतीनं गव्हर्नमेंटला दाखवून दिलं की इथल्या लोकांना कशा पद्धतीनं मदतीची गरज आहे. आता मागं आपण बघितलं असेल सोलापूर साईडला फ्लड आली होती.
आता सोशल मीडियावर बऱ्याच जे काही इन्फ्लुएन्सर वगैरे असेल किंवा ज्यांचे जे काही चॅनल्स वगैरे असतील त्यांनी काय केलं होतं, इथं इथं मदतीची गरज आहे, इथे इथं परिस्थिती खूप बिकट आहे किंवा भयान आहे, हे तिथल्या लोकांनी दाखवून दिलं होतं. ठीक आहे. त्यावेळेस काय होतं माहिती का, गव्हर्नमेंटला ग्राउंड लेवलला लगेचच्या लगेच पोहोचणं किंवा रिॲक्ट करणं हे पॉसिबल नव्हतं. पण सोशल नेटवर्किंग म्हणा किंवा सोशल मीडिया हे कशा पद्धतीने पॉझिटिव्हली ऍड झालं, तर हे एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही पुट करू शकता. लक्षात तुम्हाला. सिमिलरली टेक्नॉलॉजीचं आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की टेक्नॉलॉजीमध्ये निगेटिव्ह गोष्टी पण आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत. पण निगेटिव्ह गोष्टीला जर आपण रेस्ट्रिक्शन्स लावले किंवा त्याला जर ओव्हरकम केलं किंवा त्याला जर सोल्युशन्स प्रोव्हाइड केले किंवा त्याला व्यवस्थित चेक्स आणि बॅलन्स जर प्रोव्हाइड केले, तर कशा पद्धतीनं ती टेक्नॉलॉजी आपल्याला पॉझिटिव्हली कामी येते, तर ही आपण याच्यामधनं बघू शकतो. ठीक आहे. तर कन्क्लुजनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तशाच पद्धतीनं बॅलन्स, पॉझिटिव्ह, फॉरवर्ड लुकिंग, कॉन्स्टिट्यूशनच्या लिमिटमध्ये असणारं आणि ह्युमॅनिस्टिक आणि सोल्युशन ओरिएंटेड कन्क्लुजन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. आता असं नको व्हायला, जसं तुम्हाला म्हणलं ना, प्रत्येक एसे टॉपिक हा तुमच्यासाठी केस स्टडी आहे. म्हणजे ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवर जाता, तर तुमच्यासाठी येणारे प्रॉब्लेम्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल वुमनच्या रिलेटेड असेल, वुमनचं सेकंडरी स्टेटसच्या रिलेटेड असेल, आता हे सोसायटीमध्ये होत असतं. ठीक आहे. सोसायटीमध्ये असे प्रॉब्लेम कॉमन असतात. पण तुमच्याकडे ज्यावेळेस एखादी सिच्युएशन वगैरे येते, मग त्यावेळेस तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी काय असतं. आता आपण एक सिच्युएशन कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक डेप्युटी कलेक्टर आहात आणि तुम्हाला काय केलेलं आहे, एक स्कीम इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटची पूर्तता करा असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. पण तुमच्याकडे येणारे जे लोक आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं, त्याच्यामध्ये एक एजेड बाई आहे, म्हणजे विधवा बाई आहे आणि तिच्याकडं एक डॉक्युमेंट नाही. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्षदर्शीनी बघून तिच्याकडे असं लक्षात येतं की खरंच ही बेनिफिशरी आहे, म्हणजे गरजू आपण ज्याला म्हणतो का, ती ही बेनिफिशरी आहे. पण एक डॉक्युमेंट असल्यामुळे आपण तिला काय करू शकतो की त्या बेनिफिट पासून त्या वंचित राहू शकते. म्हणजे गव्हर्नमेंटचा रूल तर हे सांगतो, सगळे डॉक्युमेंट असल्याशिवाय बेनिफिट प्रोव्हाइड करायचे नाही. पण तुमचं कन्सायन्स काय सांगतं, हीच तुमची काय क्रिएटिव्हिटी. ठीक आहे. ऍक्च्युअल गोल काय आहे की टू द लास्ट माइल, म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत त्या स्कीमचा लाभ पोहोचला पाहिजे. जे गरजू आहेत, जे लाभार्थी आहेत, तर त्यांना योग्य लाभ मिळाला पाहिजे. मग इथं तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा जो रॅशनलनेस आहे, तुमचा ओपननेस आहे, तर हे कशामध्ये दिसतं, तुम्ही जो कन्क्लुजन प्रोव्हाइड करताना हे त्याच्यामधनं दिसतं. म्हणजे तुम्ही फॉरवर्ड लुकिंग आहात का, तुमचे जे सोल्युशन्स तुम्ही प्रोव्हाइड केलेत हे विदिन कॉन्स्टिट्यूशनच्या लिमिटमध्ये आहेत का. नाही तर असं नको व्हायला की कॉन्स्टिट्यूशन ठेवलं बाजूला. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत, फॉर एक्झाम्पल काय की जस्टिस प्रोव्हाइड करणं, ही व्हॅल्यू कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. ठीक आहे. तर याच्यामधनं तुम्ही काय करता, रूल्स. आता इथं दोन कन्फ्लिक्टिंग व्हॅल्यू लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय की इथं एक तर रूल फॉलो करणं आणि दुसरी गोष्ट काय की जस्टिस डिलिव्हर करणं. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलेलं आहे की जस्टिस डिलिव्हर करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कम्पॅरेटिव्हली रूल फॉलो करणं. म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला जर तुम्ही जस्टिस डिलिव्हर करत असाल, तर हे तुम्ही काय केलं पाहिजे, प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे. आणि रूल जे आहेत नाही, तुम्हाला दिसतं ना की बाबा याच्यामधनं जास्त हार्म होत नाहीये, तर हे रूल सेकंडरी पण तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे तुमच्या अप्रोचमधनं तुम्ही जे सोल्युशन्स प्रोव्हाइड करणार आहेत ना, तर त्याच्यामधनं तुमचं कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज त्याच्यामधनं जस्टिफाय होतात का नाही, हे सुद्धा बघायला पाहिजे. त्यानंतर जे सोल्युशन्स प्रोव्हाइड करताय, तर हे बेस्ट प्रॅक्टिकेबल इम्प्लिमेंटेबल सोल्युशन्स पाहिजे. नाही तर असं नको पाहिलं की काहीतरी हवेतच बपाऱ्या मारल्या, तसं नको. हे सगळे जे सोल्युशन्स आहेत ना, हे बेस्ट प्रॅक्टिकल सोल्युशन्स पाहिजे. म्हणजे ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल प्रॉब्लेम क्रिएट होईल, तर तुम्ही कशा पद्धतीनं सोल्युशन्स प्रोव्हाइड करता, ही तुमची त्याच्यामधनं दिसणारी कला म्हणजे काय की कन्क्लुजन आहे. आता तुम्हाला मी सांगतो, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुमचा जो क्रिएटिव्हिटी आहे किंवा इनोव्हेशन आहे, हे एक्झामिनरला कशामधनं कळतं. आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस मला 150 मार्क्स पडले होते एस मध्ये, तर एक एसे आला होता. आता एक्झॅक्टली मला टॉपिक आठवत नाहीये, पण सोल्युशन्स प्रोव्हाइड करताना मी एक अब्दुल कलामचं बुक आहे गव्हर्नन्सवरचं, त्याच्यामध्ये त्यांनी सोल्युशन दिलं होतं ABC वे, ए बी आणि सी वे. तर बेसिकली ही ABC वे काय आहे, तर ए म्हणजे काय की अग्निवे, अग्नी जी मिसाईल आहे ना, तर अग्निवेन. बी म्हणजे काय, ब्रह्मॉस. आणि सी म्हणजे काय की कोका कोला. आता बेसिकली ह्या तीन ज्या गोष्टी आहेत ना, किंवा तीन जे एक्झाम्पल आहेत ना, हे काय रिप्रेझेंट करतात की फॉर एक्झाम्पल ए म्हणजे काय, अग्निवे. अग्नी जे मिसाईल आहे, तर हे आपण काय केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप हे लॉंग रेंज मिसाईल डेव्हलप केलेलं आहे. आणि याच्यामध्ये भारतानं कोणाचीही मदत घेतली नाही, म्हणजे इंडिपेंडेंटली ते डेव्हलप केलेलं आहे. सिमिलर ज्यावेळेस आपण ब्रह्मास बघतो ना, तर हे इंडिया आणि रशिया या दोघांच्या कोलॅबरेशन मधलं जॉईंट व्हेंचर आहे. आणि सिमिलरली कोका कोला जर बघतो तर बेसिकली कोका कोला नावाची जी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी,
त्यांचा जो काय करते फॉर्म्युला ते एक्सपोज करण्यात किंवा फॉर्म्युला ते विकत नाहीत, तर ते काय करतात फक्त ते मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतात आणि त्या पद्धतीने सुद्धा काय करू शकतं की डिफरंट वे असू शकतो. म्हणजे एक्झामिनेशन मध्ये मी एसे देताना ह्या 3 वेचा उपयोग करून की कशा पद्धतीनं आपण इंडियाची जी इकॉनॉमी आहे ती ग्रो करू शकतो. फॉर एक्झाम्पल अग्नी म्हणजे काय की असे सेक्टर चूज करा, म्हणजे तुम्ही आता फक्त इंडियाने डेव्हलप केले नाही, मग डेव्हलपमेंट करताना असे स्ट्रॅटेजिक सेक्टर डेव्हलप करा की ज्याच्यामध्ये फक्त इंडियाच त्याच्यामध्ये पार्टनर असला पाहिजे, दुसरं त्याच्यामध्ये पार्टनर नको. स्ट्रॅटेजिक सेक्टर. दुसरं म्हणजे काय की ब्रह्मोस. ब्रह्मोस म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याकडे स्वतःची टेक्नॉलॉजी कमी आहे पण मॅन पॉवर जास्त आहे किंवा आपण कोलॅबरेशन वगैरे करू शकतो आणि ते डेव्हलप करू शकतो, ती म्हणजे काय ब्रह्मोस. इंडियाकडे काय होतं मॅन पॉवर होती, ऍस्पिरेशन्स होते, आणि रशियाकडे काय होतं ती टेक्नॉलॉजी होती, पण आपण काय केलं रशिया बरोबर कोलॅबरेशन वगैरे केलं. आणि सी सी म्हणजे काय कोको कोला वे. ज्या गोष्टीत आपल्याला कमी खर्च करण्याची गरज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय जिथं रिसोर्सेस जास्त एक्सपान्शन करण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, किंवा ब्रॉड लेवलवर ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रोडक्ट सप्लाय करायचं जर असेल तर तुम्ही काय करू शकता कोको कोला वेचा मार्ग अवलंबू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे इनोव्हेटिव्ह सोल्युशन तुम्ही इकॉनॉमी कशा पद्धतीनं ग्रो करू शकतो किंवा एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे. मला नक्की आठवतं ही मे बी असं असेल की मला ह्याच गोष्टीमुळे एसए मध्ये चांगले मार्क पडले असतील. मग रायटिंग करताना तुम्ही काय करायचं आहे की अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमची जी डायरी आहे ना त्या डायरीमध्ये मेंटेन करून ठेवायच्या की फॉर एक्झाम्पल मला जर हे अब्दुल कलाम सांगितलेले ह्या 3 एबीसी मेथड्स आहेत तर मी माझ्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठं लावू शकतो का, वुमन एम्पॉवरमेंटमध्ये ही सेम गोष्ट लागू होऊ शकते का, किंवा इथिक्समध्ये केस स्टडी सॉल्व्ह करताना ही गोष्ट लागू होऊ शकते का. म्हणजे काय की तुमच्याकडे एक सिंगल इन्फॉर्मेशन जर असेल ना तर ती मल्टिपल ठिकाणी एसेमध्ये, तुमच्या जीएस पेपरमध्ये, तुमच्या इथिक्सच्या पेपरमध्ये किंवा तुमच्या ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने लागू होऊ शकते हे बघणं म्हणजे काय की हे खरं ऍडमिनिस्ट्रेटरचं लक्षण आहे. म्हणजे सिंगल रिसोर्सेस मधून आपण मल्टिपल डिमांड कशा पद्धतीने फुलफिल करू शकतो तर हे आपलं मेन महत्वाचं काम असतं पाहिजे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे एसेची भाषा कशी असावी. जसं तुम्हाला मी सांगितलं एसेची भाषा चूज करताना एक सिंपल लँग्वेज असावी, म्हणजे आपण जे कन्वे करतोय ना तर हे एक्झामिनरला कळलं पाहिजे. फक्त सिंपल एवढाच क्रायटेरिया आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की विदिन द कॉन्स्टिट्युशनल लिमिटमध्ये ती भाषा असावी. म्हणजे असं नको व्हायला की काही पण मनाला येईल ते बोलायचं किंवा लिहून टाकायचं, असं नाही करायचं. ठीक आहे. ओर्नामेंटल इंग्लिश नसली तरी चालेल किंवा हेवी वोकॅब्युलरी नसली तरी चालेल. म्हणजे बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे डाऊट असतं की माझी इंग्लिश चांगली पाहिजे किंवा माझं इंग्लिशवर प्रभुत्व पाहिजे, कमांड पाहिजे तरच माझे मार्क्स चांगले देतील. पण याच्यामध्ये तुमचं काय माहिती का एसेमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या लँग्वेजपेक्षा लँग्वेज तर महत्वाची आहेच पण त्याचबरोबर तुमच्या विजडमला, तुमच्या क्रिएटिव्हिटीला, तुमच्या युनिकनेसला जे एक्झाम्पल मधनं दिसतं, क्रिएटिव्हिटी जे कन्क्लुजन मध्ये दिसते आणि विजडम जे तुमच्या डायमेन्शन्स मधनं दिसतं, तर ह्या सुद्धा गोष्टीला जास्त महत्व आहे. फक्त लँग्वेजवरच बसू नका, मला लिहिता येत नाही किंवा करता येत नाही, प्रॅक्टिस केल्यानं हा सुद्धा तुम्ही इश्यू सॉल्व्ह करू शकता. ज्या स्टुडंटला लिहिण्याबद्दल किंवा लँग्वेजबद्दल इश्यू असेल ना तर त्यांनी काय करायचं, एखादा टॉपिक वाचल्यानंतर एक सेंटेन्स छोटा फ्रेम करून बघा. जेवढे छोटे छोटे सेंटेन्स असतील ना, आता पेपर चेक करताना मला एक आणखी गोष्ट लक्षात आली की एक पॅराग्राफ असतो. ठीक आहे. एका पॅराग्राफमध्ये मल्टिपल सेंटेन्स असतात. असं म्हणतात युपीएससी किंवा एमपीएससी सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जेव्हा आपण एसे लिहितो तर एक पॅराग्राफ हा 6 ते 8 ओळीचा पॅराग्राफ असला पाहिजे आणि एका पेजवर 2 पॅराग्राफ हे सफिशियंट आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 पॅराग्राफ हे सफिशियंट आहेत. तर हे लिहित असताना कधी कधी स्टुडंटचं असं होतं ना, म्हणजे ज्यावेळेस आपण स्टार्टिंग पासून वाचायला चालू करतो ना तर त्यानं फुलस्टॉप कुठं दिला हेच कळत नाही. असं का म्हणजे त्याला काय म्हणायचं ना त्याच्यातनं डायरेक्टली रिफ्लेक्ट होतं की क्लॅरिटी ऑफ थॉट नाही, म्हणजे कुठं थांबायचं कुठनं सुरुवात करायची हे त्या विद्यार्थ्याला कळत नाही. याच्यातनं काय रिप्रेझेंट होतं की तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट नाहीये, तुमच्या स्वतःच्या विचारांवर कंट्रोल नाही हे याच्यामध्ये लक्षात येतं. ठीक आहे. त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना एखादा टॉपिक वाचल्यानंतर छोटे छोटे सेंटेन्स फ्रेम करण्याचा प्रयत्न करा. आता फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस स्टोरीचे बुक वाचतो, ठीक आहे, म्हणजे मॉरल स्टोरीचे ज्यावेळेस बुक वाचतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं एकदम सिंपल सिंपल एक छोटंसं गाव होतं, त्या छोट्याशा गावामध्ये 2 मुलं राहत होते, फुल स्टॉप. अशा पद्धतीचं सेंटेन्स तुम्ही जर क्रिएट करत गेले किंवा तयार करत गेले ना तर तेच अल्टिमेटली काय करतं की तुमचा मिनिंगफुल पॅराग्राफ क्रिएट करतं. ठीक आहे. तर ही गोष्ट त्यासाठी लक्षात ठेवा. म्हणजे हेवी व्होकॅब्युलरी असणं गरजेचं नाहीये, ऑर्नामेंटल लँग्वेज सुद्धा असणं गरजेचं नाहीये. त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय की तुम्ही जे लिहिता त्याच्यामधनं क्लॅरिटी येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय, छोटे आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवा. आपला पर्पज फक्त एकच आहे की तुम्ही जे लिहिता ते एक्झामिनरला कळलं पाहिजे. त्यानंतर आपल्या
टॉपिक मधला हा लास्ट पार्ट आहे की स्टुडंट कोणकोणत्या पद्धतीच्या कॉमन मिस्टेक्स याच्यामध्ये करतात एसे रायटिंग करताना. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक्स म्हणजे काय की टॉपिकचं अंडरस्टँडिंग नीट न करणं. जसं तुम्हाला मी सांगितलं, जर आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल आणि आपण जर त्याचा मॅप जर व्यवस्थित बघितलेला नसेल तर कधी कधी कसं होतं की आपलं डेस्टिनेशन सुद्धा चुकू शकतं. सिमिलर वेमध्ये तुमचं जर टॉपिकचं अंडरस्टँडिंग झालेलं नसेल तर हे काय होतं की तुमचा पूर्ण एसेचा जो फ्लो आहे किंवा डायरेक्शन आहे त्याच्यामधनं चुकतं. ठीक आहे, त्यामुळं टॉपिकचं अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय तुम्ही स्टार्ट करायचं नाहीये. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण एसे पेपर आपल्या हातात पडल्यानंतर आपल्याला सगळे टॉपिक एकदा वाचून घ्यायचे शांतपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये. रीड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या टॉपिक बद्दल तुम्हाला डायमेन्शन्स तुमच्या माइंडमध्ये येतील. आता कधी कधी कसं होतं, एखादा टॉपिक वाचल्यानंतर आपण वुमन एम्पॉवरमेंट बद्दल प्रिपरेशन करून गेलो असो किंवा सोसायटीच्या एखाद्या पार्ट बद्दल जर आपण प्रिपरेशन केलं असेल तर आपल्या लक्षात येतं की आपल्याकडं त्याचे डिफरंट डायमेन्शन्स पण आहेत, त्याच्यानंतर त्याचे डिफरंट एक्झाम्पल्स पण आपल्याकडे आहेत, स्टोरीज पण मी काही क्रिएट केल्या होत्या ते सुद्धा माझ्याकडे आहेत किंवा अनेक्डोट्स पण ते माझ्याकडे रेडीमेड तयार आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे की ती भाषा वापरून ते मोल्ड करायचे शब्द. ठीक आहे, म्हणजे डिपेंडिंग ऑन जो काही टॉपिक येईल त्याच्यानुसार आपल्याला ते मोल्ड करायचे. मग तशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ज्यावेळेस ब्रेन स्टॉर्मिंग करतो तर इंट्रोडक्शन मध्ये काय मी स्टोरी लिहिली हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये माझे कोणकोणते डायमेन्शन्स असतील मला हे बघायचं आहे. त्यानंतर सिमिलरली कन्क्लुजनमध्ये इनोव्हेशन मी कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो तर हे काय करायचं आपल्याला सुरुवातीच्या 10 ते 15 मिनिटाच्या ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत. तुम्ही त्याला भलेही नंबर नाही दिला तरी चालेल, पण ज्यावेळेस तुमचे सगळे डायमेन्शन्स तयार होतील मग त्यावेळेस तुम्ही काय करा, त्याला व्यवस्थित अरेंज करा. कधी कधी कसं होतं की तुम्हाला टेक्नॉलॉजीचं एक्झाम्पल सुरुवातीला आठवतं, चांगलं एक्झाम्पल, मग आपण आठवलं की लगेच लिहायचं. ठीक आहे, म्हणजे ही बेस्ट मेथड आहे ब्रेन स्टॉर्मिंग करायची. आठवलं की लगेच लिहायचं. कधी कधी असं होतं कल्चरल एक्झाम्पल तुम्हाला शेवटी आठवल, हिस्टॉरिकल एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यात शेवटी आठवल किंवा तो डायमेन्शन्स आहे तो तुम्हाला सगळ्यात शेवटी तो क्लिक होईल. पण ज्यावेळेस आपण ते डायमेन्शन्स लिहू तर त्यावेळेस काय करायला पाहिजे, कोहरंट मॅनरमध्ये. फॉर एक्झाम्पल हिस्टॉरिकल डायमेन्शन त्याला 1 नंबर, त्यानंतर कल्चरल त्याला 2 नंबर, सोसायटल त्याला 3 नंबर, त्यानंतर हे जे एक्झाम्पल आहे मी हे ह्या डायमेन्शनमध्ये यूज करा. हे अशा पद्धतीने काय करायचं आहे, एसेचा पेपर मिळाल्यानंतर आणि टॉपिक चूज झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित डिकोडिंग झाल्यानंतर आपल्याला ही एक्सरसाइज परफॉर्म करायची आहे. म्हणजे काय की टॉपिक अंडरस्टँडिंग होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामधनं ब्रेन स्टॉर्मिंग करून कशा पद्धतीने डायमेन्शन जनरेट करायचे आपण तिथं बघितलं. त्यानंतर दुसरं आहे ऑथेंटिक डाटा आणि रिपोर्ट्स. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की हवेत गप्पा मारून किंवा गोळ्या मारून चालणार नाही. आता फॉर एक्झाम्पल इथं काय दिले की भारतात खूप गरिबी आहे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक देशामध्ये गरिबी असते आणि श्रीमंती पण असते. ठीक आहे, पण हे आपण लिहून एक्झामिनरला आपली गोष्ट पटणार आहे का नाही. आपल्याला त्याला कसं पटवून द्यायचंय की माझ्याकडे बाबा एक्झाम्पल आहे, माझ्याकडे ऑथेंटिक रिपोर्ट्स आहे, माझ्याकडे ऑथेंटिक डाटा आहे. मग तुम्ही जर त्या ठिकाणी ह्या स्टेटमेंटला भारतामध्ये खूप गरिबी आहे याच्याऐवजी जर नीती आयोगचं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनं जर तुम्ही त्याला सबस्टॅन्शिएट केलं तर त्यानुसार आपण सांगू शकतो की भारतामध्ये मल्टी डायमेन्शनल इंडेक्सनुसार 29% गरिबी आहे, 30% गरिबी आहे, 40%, म्हणजे व्हॉट एव्हर डेटा जो काही असेल तर त्याच्यामधनं आपण सांगू शकतो. हे जे सबस्टॅन्शिएशन करणं आहे ना, म्हणजे तुमच्या लिहिलेल्या डायमेन्शन्सला ऑथेंटिसिटी प्रोव्हाइड करतं. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक डायमेन्शन्स लिहिल्यानंतर त्यामध्ये एक्झाम्पल किंवा डेटा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आपलं आहे की जीएस ट्रॅप सारखं. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं ना की भरपूर मुलं काय करतात की जीएस पेपर सारखंच म्हणजे हेडिंग सब हेडिंग किंवा ते बुलेट पॉईंटमध्ये ते काय करतात की डायमेन्शन देण्याचा प्रयत्न करतात. तर असं आपल्याला करायचं नाही, ही गोष्ट प्रकाशाने टाळायची आहे, त्याच्याशिवाय मार्क येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर टॉपिक डेव्हिएशन म्हणजे विषयापासून भरकटणे. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, कधी कधी कसं होतं की वुमन एम्पॉवरमेंटवर टॉपिक आला किंवा टेक्नॉलॉजीवर जर टॉपिक आला तर आपण काय करतो, फक्त त्याचे पॉझिटिव्ह किंवा टेक्नॉलॉजी निगेटिव्ह वन साइडेड जे म्हणतो ना की तेच गोष्टी लिहायला लागतो. तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा बॅलन्स मेंटेन करायचा आहे. म्हणजे पॉझिटिव्ह पण लिहायचे, त्याचे चॅलेंजेस पण लिहायचे, त्याचे कन्सर्न्स पण लिहायचे, त्याचे इम्प्लिकेशन्स पण लिहायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधनं ह्या तुम्ही ज्या गोष्टी लिहिल्यात त्या सगळ्या गोष्टीमधनं तुमचं स्वतःचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन्स काय आहे, तर हे सुद्धा काय करायचं आहे, कन्क्लुजनमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. हेच कन्क्लुजन आहे. त्यानंतर एक्स्ट्रीम आयडिओलॉजिकल बायस. आता कधी कधी कसं होतं की काही विद्यार्थ्यांचं ना मे बी परसेप्शन अशा पद्धतीनं डेव्हलप होतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या पॉलिटिकल पार्टीची आयडिओलॉजीला ते अलाइन करत असतील किंवा डिफरंट ग्रुपला जर ते अलाइन करत असतील तर त्याचे परसेप्शन तसं डेव्हलप होतं. पण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आपल्याला ह्या गोष्टी पर्पजफुली टाळायच्या. आता फॉर एक्झाम्पल इथं काय लिहिले की गव्हर्नमेंट स्कीम हॅव कम्प्लिटली फेल इन इंडिया. ठीक आहे, आता हे खूप एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं. अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहेत ना एक्झामिनेशनमध्ये वापरायची नाही, कारण अल्टिमेटली आपण जिथं जाणार आहोत ही एक्झाम पास होऊन
गव्हर्नमेंटसाठीच काम करण्यासाठी आपण जाणार आहोत, लोकांसाठीच काम करण्यासाठी जाणार आहोत. गव्हर्नमेंट इज वन ऑफ द मशिनरी फॉर सर्व्हिस डिलिव्हरी टुवर्ड्स द पीपल. ठीक आहे, मग त्याच्यामधनं आपण मीडिएटर आहोत. मग आपलं जर असं परसेप्शन असेल की गव्हर्नमेंट स्कीम हॅव कम्प्लिटली फेल इन इंडिया, तर त्याच्यामधनं एक्झामिनर काय इंटरप्रिट करेल, बरोबर नाही? तर त्यामुळं अशा प्रकारचे एक्झाम्पल जे ते कम्प्लीट टाळायचे, किंवा एज्युकेशन इन द इंडियन एज्युकेशन सिस्टीम टोटली युजलेस, असे जे एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत किंवा असे जे एक्स्ट्रीम सेंटेन्स आहे कम्प्लीट टाळायचे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना की टोटली युजलेस नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी फ्लॉज आहेत. ठीक आहे, मान्य करतो, सगळे जण मान्य करतात, प्रत्येक सिस्टीम ही परफेक्ट नसते, प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीम ही परफेक्ट नसते, तर त्याला आपल्याला स्वतःला एफर्ट्स घेऊन ती परफेक्ट बनवायची असते. तसंच कोणाचाच एसे परफेक्ट नसतो, कंटिन्युअसली आपल्याला ते लिहून त्याच्यानंतर रिएव्हल्युशन करून रिरायटिंग करून आपल्याला ते परफेक्ट बनवायचं असतं. म्हणून लिहिताना काय करायचं असतं माहिती आहे का, की अशा प्रकारचे जे काही हार्श स्टेटमेंट आहे ते आपल्याला टाळायचे. त्यानंतर फेक कोट किंवा रॉंग फॅक्ट, जसं तुम्हाला मी सांगितलं, एक्झामिनर हा तिथं बसलेला काही बुद्ध माणूस नाहीये, त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्यामुळं लिहिताना ह्या प्रकाशन ठेवा. तुमचं जर एकदा इंटरप्रिटेशन चुकीचं जर गेलं ना, फॉर एक्झाम्पल एखाद्या डायमेन्शनमध्ये तुम्ही जर चुकीचं एक्झाम्पल लिहिलं, तर एक्झामिनेशनचं असं मत बनतं की तुम्ही सगळ्या एसे पेपरमध्ये एक्झाम्पल जे हे चुकीचे लिहित, भलेही तुम्ही तेवढंच फक्त एक्झाम्पल चुकीचं लिहिलं असेल किंवा तेवढंच फक्त एक्झाम्पल कोट जे असेल ते चुकीचं लिहिलं असेल, तुम्हाला आठवत नाहीये ना, मग अननेसेसरी जर टाकू नका, काहीही त्यानं फरक पडत नाही. ठीक आहे, लक्षात आलं? पण चुकीचं एक्झाम्पल लिहिल्यानंतर किंवा चुकीची माहिती दिल्यानंतर एक्झामिनेशन आता पण हे ठरवलेलं आहे की त्याच्यामधनं तुमचे 5 किंवा 10 मार्क त्याच्यामधनं कट करायचे. ठीक आहे, तर हा सुद्धा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. त्यामुळं चुकीची माहिती असेल तर ती लिहू नका. त्यानंतर पुअर टाइम मॅनेजमेंट, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं याच्या आधी पण, की कधी कधी कसं होतं की चांगला किंवा आवडतीचा टॉपिक आल्यानंतर आपण काय करतो की पहिल्या एसेसाठी 1.5 तास आपल्याला टाइम जो अलॉट केला तर ते न करता आपण काय करतो 2 तासावर अलॉट करतो, आणि पुढचा जो एसे आहे त्यासाठी आपण काय करतो फक्त 40-45 मिनिटाचा टाइम अलॉट करतो. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की दोन्ही पण एसेसाठी सेम मार्क्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि इव्होल्युशन आपल्याला त्या बेसिसवरच होणार आहे. त्यामुळे टाइमचं मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि हे टाइम मॅनेजमेंट कशाबद्दल येतं, ज्यावेळेस तुम्ही ही ब्रेन स्टॉर्मिंगची ऍक्टिव्हिटी करता एखादा टॉपिक तुम्हाला लक्षात आल्यानंतर. त्यानंतर पुढचं आहे की मिसकन्सेप्शन काय, की हेवी लँग्वेज किंवा जार्गन्स त्या ठिकाणी वापरायचे, तर हे नाही केलं तरी चालतं. तुमची लँग्वेज एकदम सिम्पल असली पाहिजे किंवा मॅच्युअर लँग्वेज त्याच्यामधनं दिसली पाहिजे, ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर ॲब्रप्ट ट्रान्झिशन, आता फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एका पॅराग्राफमधनं किंवा एका डायमेन्शन्समधनं दुसऱ्या डायमेन्शन्समध्ये येताना एक्झामिनर जर फ्लो वाटला नाही तर तो काय करतो की त्याच्यामध्ये मार्क तुमचे रिड्यूस होतो. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला म्हटलं, हिस्टॉरिकल डायमेन्शन्स नंतर प्रेफरबली कोणतं डायमेन्शन द्यायला पाहिजे, सोशल डायमेन्शन्स किंवा कल्चरल डायमेन्शन्स लिहिणं हे अतिशय योग्य आहे. पण आपण डायरेक्टली जर हिस्टॉरिकल डायमेन्शन्स नंतर जर टेक्नॉलॉजिकल डायमेन्शन्स लिहिला तर डेफिनेटली हा फ्लो ॲब्रप्ट होतो, चुकीचा फ्लो आहे. ठीक आहे, कारण इव्होल्युशन अशा पद्धतीने झालं. इव्होल्युशन कसं झालं, हिस्ट्रीकडनं सोसायटीकडं, सोसायटीकडनं कल्चरकडं, कल्चरकडनं रिलिजनकडं. ठीक आहे, अशा पद्धतीनं इव्होल्युशन झालेलं आहे. त्यामुळं डायमेन्शन्स लिहिताना पण आपल्याला काय करायचं आहे, हा फ्लो मेंटेन करायचा आहे. आणि ट्रान्झॅक्शन्स करताना पॅराग्राफ इंटरकनेक्टिंग वर्ड्स असतील किंवा सेंटेन्स असतील, जसं मी तुम्हाला सांगितलं, चॅलेंजेस लिहिताय, इम्प्लिकेशन्स लिहितात, त्यासाठी वेगळे डायमेन्शन्स आणि वेगळे इंटरकनेक्टिंग वर्ड्स आहेत, आपण ते येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूया. ज्यावेळेस आपण डिटेल स्टडी करूया त्यावेळेस आपण ते बघूया. त्यानंतर तिसरं आहे पेसिमिस्टिक कन्क्लुजन, म्हणजे नकारात्मक शेवट करणे. आता फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंजवर जर एसे आला आणि आपण जर त्या ठिकाणी कन्क्लुजनमध्ये असं शेवटी जर लिहिलं की आता आपलं काही खरं नाही, जग बुडणार आहे. ठीक आहे, एक्झामिनर ते बघून त्याला हसू येईल, आता आपलं काही खरं नाही किंवा आपलं जग बुडणार आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही असं द्या ना की हा क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज करा, त्याला व्यवस्थित प्रॅक्टिकल सोल्युशन्स प्रोव्हाइड करा. आणि प्रॅक्टिकल सोल्युशन्स प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला कुठं जमतं का, म्हणजे फॉर एक्झाम्पल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणा किंवा फंडामेंटल ड्युटीजमध्ये कुठं आपल्याला एन्व्हायरमेंटचा कन्सर्न्स आलेला आहे का. ठीक आहे, मग किंवा सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत ते बघा, किंवा प्राईम मिनिस्टर आपले जे हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे काही प्रिन्सिपल सांगितलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी कनेक्ट करू शकता. ते फक्त होपफुल आणि त्याच्यातनं काय दिसलं पाहिजे, ऑप्टिमिस्टिक सोल्युशन ओरिएंटेड कन्क्लुजन त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. त्यानंतर आहे एक्स्ट्रीम वर्ड्स यूज करा. जसं तुम्हाला सांगितलं ना, एक्स्ट्रीम सेंटेन्स मी सांगितलं होतं, त्याच पद्धतीनं एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत ना तर ते यूज करणं कम्प्लीट टाळायचं आहे. फॉर एक्झाम्पल काय की टेक्नॉलॉजी इज कम्प्लिटली हार्मफुल, तर ही कम्प्लिटली अशा प्रकारचे जे वर्ड्स आहेत ना तर हे लगेच पेपर वाचताना लक्षात येतात. ठीक आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की असे वर्ड्स कम्प्लीट टाळा. किंवा डेमोक्रेसी टोटली फेल. ठीक आहे, तर हे टोटली असे शब्द आहेत ना, कम्प्लिटली, टोटली, तर हे लिहिण्याचे टाळा, याच्यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो तुमच्या रायटिंगवर. त्यानंतर आहे
ओनली प्रॉब्लेम लिस्टिंग. आता कधी कधी कसं होतं एसे लिहिताना एकतर आपल्याला टॉपिकचं नीट अंडरस्टँडिंग झालेलं नसतं किंवा फ्लो मध्ये आपण काय करतो की सुरुवातीला टॉपिक काय आहे, म्हणजे आता वेळेच्या ओघामध्ये फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगला आपण त्याचं इंटरप्रिटेशन आपण एका पद्धतीने केलेलं असतं. मग डायमेन्शन ज्यावेळेस आपण लिहित होतो तर आपल्याला लक्षात येत नाही की आपण काय करतो फक्त प्रॉब्लेम त्या ठिकाणी मेन्शन करतो आणि सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत नाहीत. पण जसं मी तुम्हाला वारंवार सांगतोय की प्रत्येक एसे टॉपिक हा येणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटरसाठी एक केस स्टडी म्हणून त्या ठिकाणी बघा आणि त्याला प्रॅक्टिकल सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग न करता थेट लिहायला सुरुवात करा. जसं मी तुम्हाला इथे पण सांगितलं होतं की ब्रेन स्टॉर्मिंग का महत्वाची आहे आणि तो आपला फ्लो कसा मेंटेन करतो, लॉजिकली फ्लो कसा मेंटेन करतो हे त्याच्यामध्ये लक्षात येतं. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे आपला वन डायमेन्शनल एसे. कधी कधी कसं होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं लिडरशिप किंवा क्रायसिसवर जर एसे आल्यानंतर स्टुडंट मोस्टली काय करतात की वेगवेगळे जे लिडर्स आहेत त्यांनी क्रायसिसला कशा पद्धतीने फेस केलं होतं हे लिहितात. आता फॉर एक्झाम्पल काय की महात्मा गांधीच्या लाईफमधले वेगवेगळे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. फॉर एक्झाम्पल सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वगैरे असेल किंवा नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये असेल त्यांनी कशा पद्धतीने लिडरशिप प्रोव्हाइड केली. सुभाषचंद्र बोस असेल त्यांचं एक्झाम्पल तसं प्रोव्हाइड करतील. लालबहादूर शास्त्रीचं ज्यावेळेस आफ्टर इंडिपेंडन्स फूड क्रायसिस आलं होतं त्यांनी कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल केली होती. किंवा आणखी दुसरं कोणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी पार्टिशनची सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल केली होती किंवा डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केली किंवा प्रायोरिटी कोणत्या गोष्टीला दिल्या. हे जे आहेत ना हे काय माहिती का सगळे हे हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स आहेत. म्हणजे एखाद्या एसे मध्ये असणारे लिडरशिपचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. स्टुडंट काय करतात मोस्टली इथं चुकतात. लिहिताना काय करतात हा लिडरशिपचा एक डायमेन्शन्स आहे पण त्याच्याबरोबर बाकीचे पण अँगल आहेत ना तुमच्या एसेमध्ये तर ते सुद्धा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. हे वन ऑफ द एक्झाम्पल आहे. याच्यापैकी तुम्ही कोणतं पण एक एक्झाम्पल लिहू शकता. सगळेच एक्झाम्पल लिहिणं गरजेचं नाहीये. ठीक आहे. म्हणजे व्हर्टिकल डायमेन्शन्स आणि हॉरिझॉन्टल डायमेन्शन्सचा याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. म्हणून लिहिताना लक्षात ठेवा की वन डायमेन्शनल एसे लिहिणं कधी पण टाळा. तुमचा कधी कधी कसं होतं की आपला जो अभ्यास असतो ना पर्टिक्युलरली एका टॉपिकवर किंवा आपला आवडतीचा विषय फॉर एक्झाम्पल कोणत्या स्टुडंटला इकॉनॉमिक्स जास्त आवडतं मग तो इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्ह डायमेन्शन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. किंवा कोणाकोणाला सोशल डायमेन्शन जास्त आवडतात किंवा त्याचं रिडिंग चांगलं असतं एक्झाम्पल चांगले असतात पण तो सोशल डायमेन्शन्स लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण एक्झामिनेशनमध्ये एसे लिहिताना मल्टी डायमेन्शन अनालिसिस किंवा अप्रोच असणं हे नेहमी तुम्हाला चांगले मार्क देऊन जातं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं ओरिएंटेशनचं जे लेक्चर आहे ह्या ठिकाणी संपलेलं आहे. बेसिकली सुरुवातीला आपण तुमच्या मनामधली जी भीती आहे तर ती आपण कशा पद्धतीने दूर केली तुम्ही बघितलं. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर अकॅडमीला नक्की कनेक्ट करा किंवा ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट केल्या तरी चालते. ठीक आहे. थँक्यू सो मच.